शिक्षणामध्ये संशोधनात्मक मूलभूत काम करणारी सरकारी प्राथमिक शाळांना मजबूत करण्याचा प्रयत्न गेले अनेक वर्ष क्वेस्टच्या वतीने होतो. तर क्वेस्टचं एक गाणं आपण ऐकूया. तू जिंदा है तो जिंदगी की जीत में यकीन कर, अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीन पर. तू जिंदा है ये गम के और 4 दिन, सितम के और 4 दिन, ये दिन भी जाएंगे गुजर गुजर गए 1000 दिन. कभी तो होगी इस चमन पे भी बहार की नजर, अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीन पर. तू जिंदा है, तू जिंदा है तो जिंदगी की जीत में यकीन कर, अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीन पर. तू जिंदा है हमारे कारवां को मंजिलों का इंतजार है, ये आंधियों ये बिजलियों की पीठ पर सवार है. जिधर पड़ेंगे एक कदम बनेंगी एक नई डगर, अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीन पर. तू जिंदा है जमी के पेट में पली अगन पले है जल जले, टिके न टिक सकेंगे भूख रोग के स्वराजय. मुसीबतों के सर कुचल बढ़ेंगे एक साथ हम, अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीन पर. तू जिंदा है, तू जिंदा है तो जिंदगी की जीत में यकीन कर, अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीन पर. तू जिंदा है. बहुत शुक्रिया. बहुत शुक्रिया. एक मिनट, कमला भसीन जी का एक गीत सुना. एक गीत बोलिए आप. हाँ, मनीषा जी ये आई हुई थी, कमला भसीन जी की बहुत करीबी साथ, जो उनके मरते वक्त भी उनके साथ थी. और कमला भसीन को जो साथी जानते नहीं हैं, इंडिया, पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाल में औरतों के लिए, दबे कुचलों के लिए उन्होंने जो काम किया, जो गीत लिखे, जो नाटक के, वो यूनिसेफ की बहुत बड़ी अफसर थी, लेकिन बिल्कुल सड़क पर काम करती थी. और बहुत कैंसर, लगभग 19 जगह बॉडी में कैंसर फैल गया था. और चली गई मनीषा जी, क्योंकि वो काफ़ी बीमार थी, मनीषा गुप्ते जी. तो वो चाह रही थी कि गीत गाएं और वो रहें, लेकिन थोड़ी तबीयत उनकी ख़राब हो रही थी. ये गीत, और मैं भी उनके साथ बहुत काम किया, बहुत साल. मूसी के अब जी ना पाऊंगी, जरा सबसे ये कह दो. मूसी के अब जी ना पाऊंगी, जरा सबसे ये कह दो. अपना मैं मान बढ़ाऊंगी, जरा सबसे ये कह दो. अपना मैं मान बढ़ाऊंगी, जरा सबसे ये कह दो. जनाब आपसे, आपकी भी थोड़ा सा चाहते हैं हम. हाँ जी. मूसी के अब जी ना पाऊंगी, जरा सबसे ये कह दो. मूसी ना अब जी ना पाऊंगी, जरा सबसे ये कह दो. भैया कहे बहना चौकट ना लांगो, भैया कहे बहना चौकट ना लांगो. 4 दीवारी को गिराऊंगी, जरा सबसे ये कह दो. 4 दीवारी को गिराऊंगी, जरा सबसे ये कह दो. बापू कहे बिटिया पढ़ने न जाना, बापू कहे बिटिया पढ़ने न जाना. अपना मैं ज्ञान बढ़ाऊंगी, जरा सबसे ये कह दो. अपना मैं ज्ञान बढ़ाऊंगी, जरा सबसे ये कह दो. अपना मूसी के अब जी ना पाऊंगी, जरा सबसे ये कह दो. मूसी न अब जी पाऊंगी, जरा सबसे ये कह दो. अम्मा कहे बिटिया शीश झुकाना, अम्मा कहे जरा शीश झुकाना. सर को मैं ऊंचा उठाऊंगी, जरा सबसे ये कह दो. सर को मैं ऊंचा उठाऊंगी, जरा सबसे ये कह दो. और ये सारे हिंदू मुसलमान सब कठमुल्लों के लिए है ये गाना, ये लाइनें,
शास्त्र कहे पति पति है स्वामी, शास्त्र कहे पिता पति है स्वामी, शास्त्र कहे पिता पति है स्वामी, शास्त्र कहे पिता पति है स्वामी। अब ना गुलामी कर पाऊंगी जरा सबसे ये कह दो, अब ना गुलामी कर पाऊंगी जरा सबसे ये भाई ये कह दो लाइनें जरा मेरे साथ हमारे साथ गा लीजिए। शास्त्र कहे पिता पति है स्वामी, शास्त्र कहे पिता पति है स्वामी। अब ना गुलामी कर पाऊंगी जरा सबसे ये कह दो, अब ना गुलामी कर पाऊंगी जरा सबसे ये कह दो। रिश्ते बराबर के बनाऊंगी जरा सबसे ये कह दो, रिश्ते बराबर की बनाऊंगी जरा सबसे ये कह दो। मूसी के अब जी ना पाऊंगी जरा सबसे ये कह दो, मुँह से ना अब जी ना पाऊंगी जरा सबसे ये कह दो। हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूट आणि सहयोगी संस्थांच्या वतीने आयोजित मुस्लिम शिक्षण परिषद समारोपाच्या सत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. जोरदार जिंदाबाद आपल्या सगळ्यांसाठी. या आपल्याला सांगितलं तसं 4:30 वाजता हे सत्र संपलेलं असणार आहे, कारण पुढचा कार्यक्रम आहे. आपण नंतर बाहेर गप्पा मारत बसू चहा पीत, पण आपल्याला 4:30ला बाहेर पडायचं आहे. तर शेवटचं सत्र अर्थातच आभाराचं असेल, पण एक विशेष आभार सुरुवातीलाच व्यक्त करतो. मित्रमैत्रिणींनो, आपण 2 दिवस या ठिकाणी आहोत. मला कधी माईक खराब झालेला दिसला नाही. आपल्याला आला आवाज? आपण बाहेर नांदेडपासून परभणीपासून गावागावातून आलेलो आहे. आपल्या रूममध्ये काही अस्वच्छता होती का? गरम पाणी मिळालं ना सगळ्यांना? कचरा नव्हता? सगळं आहे. सभागृह पण स्वच्छ आहे आणि आपल्याला एक छोटीशी तक्रारसुद्धा करायला जावं लागलं नाही. एस.एम. जोशी फाउंडेशनच्या जवळपास सगळ्या कार्यक्रमात असंच घडतं आणि ही सगळी व्यवस्था करतात इथले सहकारी आपले. त्याच्यापैकी जवळपास पूर्ण 2 दिवस आपल्यासोबत काम करणारे, रात्री उशिरा सकाळपासून काम करणारे जे सहकारी पैकी अमित यांना मी बोलवतोय. त्यांचा सत्कार आमच्या अध्यक्षांनी पुढे येऊन करावा अशी मी विनंती करतो. इला मॅडम पुढे या. जरा जोरात यार. आजच्या या मुस्लिम शिक्षण परिषदेच्या समारोप समारंभाचे अध्यक्ष आहेत अनवरभाई राजन. त्यांच्यासोबत संयोजन समितीमधले शरद जावडेकर, ऐनूल अत्तार आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष इला दलवाई आहेत. त्यांचं आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ही जी 2 दिवसाची परिषद संपन्न होते आहे, याच्याबद्दल सुरुवातीला आपण बोलावं अशी मी आपल्याला विनंती करतो. शुएब भाईंनी 2 सत्र संचालित केली आणि मोठी मोठी माणसं होती, पण त्यांनी खूपच कमी वेळामध्ये आवरत हे केलं. ती स्किल बहुधा माझ्याकडे नाही, म्हणून मी आपल्यालाच विनंती करील की जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींनी बोलायचं आहे तर प्रत्येकाने स्वतःच थोडक्यात बोलावं. हमीद दलवाई इन्स्टिट्यूट आम्हा संयोजकांचं कौतुक अपेक्षित नाही आहे. ते कराल कदाचित किंवा नाही कराल, पण त्या पलीकडे आपण जे विषय घेतले त्याबद्दल बोलावं. काय राहिलं आहे, पुढे परिषद अशी घ्यायची असेल तर आपण आणखी काय केलं पाहिजे, कुठले विषय किंवा माणसांना बोलवलं पाहिजे, या पद्धतीचं विश्लेषणात्मक मांडणी झाली तर मला खूप आवडेल. परभणीचे रफिक शेख यांनी हातवर केलं आहे, ते येतील. आमचे खूप जुने ज्येष्ठ सहकारी 40 वर्षांचे मित्र समीर मणियारे पालघरवरनं आलेले, ते पण बोलणार आहेत. संदीप वर्वेंनी हात वर केलेला आहे. याच्यानंतर महिलांना असेल, मग पुरुषांना, याच्यानंतर बाकीच्या महिलांनी बोलायचं आहे. सर नंतर बाबा महिला बोलल्या तर तुम्हाला एवढं गाणं म्हटलं तर आता 3 महिला यानंतर बोलल्यानंतर इतर पुरुषांना मिळेल, नाहीतर आपण पुढे जाऊया. हां शुअर. जय भारत, जय भीम. सर्वप्रथम हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूट आयोजित मुस्लिम शिक्षण परिषद 50 वर्षानंतर त्यांचा एक महत्त्वाचा काळ आणि सेलिब्रेट करत असताना आम्हा सगळ्यांना जी संधी एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली आणि अत्यंत सुंदर संयोजन नियोजन, आम्हाला काही गोष्टी अपेक्षित पण सुद्धा नव्हत्या,
पुणे तिथं काय उणे, भारतातल्या सगळ्याच राजकीय आर्थिक सामाजिक जडणघडणीतला एक वैचारिक खाद्य प्रोव्हाइड करणारी सगळ्यात मोठी ही नगरी. सातत्याने पुण्याला येतो, नवं काहीतरी शिकून जातो, घेऊन जातो. परभणीसारखा मराठवाड्यातला एक अत्यंत मागासलेला जिल्हा, सगळ्यात जास्त अल्पसंख्याक शहरात असतात. अनेक त्यांचे प्रश्न आहेत, अनेक चॅलेंजेस आहेत. गेल्या 20 वर्षांपासून परभणीच्या एका झोपडपट्टीच्या परिसरांमध्ये मागच्या 12-13 वर्षात 2000 विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणलं. आणि जेव्हा मी त्या मुलांच्यापर्यंत जातोय तर वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस येत आहेत, प्रश्न येत आहेत. सातत्याने मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि त्यानंतरच इथला एक जे समाजवादी जे विचारांची जी लोक आहेत त्या सगळ्यांच्या सहवासातून मला एक प्रेरणा मिळते, मार्गदर्शन मिळतं. आणि हेच आत्मिक बळ घेऊन मी जेव्हा ग्राउंडवर जातो तर मला एक वेगळ्या प्रकारची अनुभूती येते. गेल्या 2 दिवसाच्या या सत्रांमध्ये आय नेवर एक्सपेक्ट इतकी अत्यंत सुंदर पद्धतीने की मानवी विकासातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आणि वैचारिक क्रांतीचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण, ते कसं असावं. आज नेक्स्ट लेवलला शिक्षण चालू आहे. फक्त आपण केवळ एका समाजापुरता विचार न करता सर्वांगीण शिक्षणाच्या बाबतीत सर्वांना सोबत घेऊन विचार करणं ही एक सुंदर विचार या मुस्लिम शिक्षण परिषदेनं दिलाय. याचा मला सार्थ अभिमान आहे आणि मला आनंदही वाटला. या सगळ्याच चर्चासत्रांमध्ये विविध विषयांवर जेही सखोल चिंतन मंथन आणि आत्मचिंतन झालं, आत्मपरीक्षण झालंय, आपण आज सगळ्यांसाठी एक सगळ्यात मोठं येणाऱ्या पुढच्या काळातलं फ्यूल आहे. मी जाताना याच्यावर काही मी क्रिटिसाइज तर करणार नाही, पण एक जाताना माझी एक सगळ्यात महत्त्वाची एक सूचना अशी असेल या मंडळाला किंवा या परिषदेला की आपण इथून ज्या आयडियाज आपण आपल्या ग्राउंड फील्डवर आपण जे घेऊन जातोय ना, तर या सगळ्यांचं एक सुंदर पद्धतीने एक संयोजन करावं. आणि मी सरांना शब्द दिला की एक आपण सगळ्यांनी जर साथ जर दिली तर पुढची शिक्षण परिषद मी परभणीत घेण्यासाठी मी इच्छुक आहे. आणि दुसरी एक सगळ्यात महत्त्वाची की आम्हा सगळ्यांना तुम्ही जबाबदारी द्या. तुमच्यासारखे खंदे मार्गदर्शक आमच्या जर पाठीशी असेल ना तर आम्ही चांगल्या रीतीने आम्ही काम करू. खूप मोठे बिग चॅलेंजेस आहेत. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. समीर मणियार, पालघर. उपस्थित माझे मित्रमैत्रिणींनो, सन्माननीय व्यासपीठ, आज हमीद दलवाई रिसर्च इन्स्टिट्यूटतर्फे हमीद दलवाईंनी कोल्हापूरला जी शिक्षण परिषद घेतली होती त्याचा सुवर्ण महोत्सव आपण साजरा करतो आहे. आणि ही आजची काळाची गरज आहे. कारण गेल्या 10 वर्षात जे देशातलं जे वातावरण आपण जे बघितलं आहे आणि साधारणपणे इकडे म्हणजे मुस्लिम समाजाला एक द्वितीय अशी एक दुसऱ्या ह्याची जी वागणूक किंवा त्या पद्धतीचं वातावरण आहे, अशा वातावरणात आणि मुस्लिम समाजाचे जे काही प्रश्न आहेत सगळे वरे ते आर्थिक आणि शैक्षणिक ह्याच्यातून सुटणार आहेत. मी एका वर्तमानपत्रात काम करतो मुंबईच्या, तसा या साधारणपणे एक 4 दशकाचा माझा ह्याच्यामध्ये प्रवास आहे. मी अनेक मंत्र्यांना भेटलो किंवा जे आपले अल्पसंख्याक मंत्री असेल त्यांना मी विचारलं की तुम्ही गावोगावी झाल्यानंतर तुम्ही काय करतात. ते एक तर त्यांना बजेट खूप थोडंसं असतं, म्हणजे ते नसल्याबरोबरच असतं. तर ते म्हणतात की आमच्याकडे डेलिगेशन येतात. म्हणलं काय त्यांच्या मागण्या काय असतात. ते मागतात आम्हाला कब्रस्तानला जागा द्या, कब्रस्तानला वॉल कंपाऊंड करा, अशा काही फुटकळ मागण्या असतात. या सर्रासच मागण्या असतात. पण कोणी पण एकाने सांगितलं की मुस्लिम मुलांसाठी चांगल्यांसाठी शिष्यवृत्ती द्या किंवा आमच्या कॉलेजसाठी जागा द्या किंवा आम्हाला मेडिकल कॉलेज टाकायच्या, अशा संदर्भातली एकही मागणी त्या मंत्र्यांकडे येत नाही. आणि जे प्रशासनात किंवा मंत्रालयात जे बसलेले अधिकारी असतात त्यांच्यासमोर हे जे बेसिक प्रश्न आहेत या समाजाचे कधीच येत नाहीत. आणि इथल्या सगळ्याच राजकारण्यांनी, म्हणजे मी तर ते आत्ताचं जे काय 10 वर्षातलं वातावरण आहे, पण याला सगळेच आत्तापर्यंतचे सगळेच राजकीय पक्ष जबाबदार आहेत. इव्हन मी तर असं म्हणेन की डावे समाजवादीसुद्धा या विचारांचे नेतेसुद्धा याला जबाबदार आहेत. कारण त्यांनी प्रत्येक वेळेस मुस्लिमांची बाजू घेतली. बाजू घेण्यामध्ये हे नाही, पण चुकीचं असताना जी चूक आहे हे सुद्धा त्यांनी निदर्शनास करून दिलं आहे. आणि मला आनंद होतो की या पद्धतीने, आणि 2 दिवसात मी बघितलं, कारण या आधीच्या परिषदांना मी बघायचं की आमचे जुने सन्माननीय नेते जे असायचे ज्येष्ठ, त्यांच्याबद्दल आदरच आहे, पण तेच व्यासपीठावर येऊन तेच आम्हाला भाषण वगैरे द्यायचे. या परिषदेला बदल असा आहे, इलानी ज्यावेळेस हे सगळं काम हाती गेल्यानंतर या ठिकाणी नवीन वक्ते वगैरे आलेत आणि 2 लोकांना 4-5 जे वक्ते जे होते ते एवढे होते. आणि हा जो आमचा एक 26-27 वर्षाचा की हा जो माणूस म्हणजे तुफानच एकदम, म्हणजे त्याची ग्रास्पिंग पॉवर, त्याची आकलन शक्ती, आणि त्यांनी एवढ्या कमी वयात अभ्यास केला, तर हा माणूस या समाजाला नक्कीच दिशा देईल. अशा लोकांनासुद्धा
आणि शमशुल इस्लाम हे खूप मोठे वक्ते आहेत आणि नाट्यकर्मी म्हणून ओळखले जातात. त्यांना प्रत्यक्ष बघायचे आणि त्यांचे विचार आणि ते स्पार्क ठिणगी सोडणं, म्हणजे हे जे आता त्यांनी जे शेवटचं हे केलं ते स्त्री पुरुष समानतेवरती किंवा महिलांचे हे केलं, तर हे बघून म्हणजे मी आत्ताच्या ह्याच्यामध्ये हा इतका आटोपशीर आणि टू दी पॉईंट खूप याच्यातून आम्हाला मिळालं आणि हे आम्ही नवीन पिढीकडे नेऊ. आणि मी या ठिकाणी इन्स्टिट्यूट आणि यांच्या संयोजकांना हे सांगतो की जशी परभणीची घोषणा झाली तशी पालघरची परिषद घ्यायचा मी माझ्या सहकार्याच्या दृष्टीने मान्य करतो. एवढं बोलून मी इकडे थांबतो. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आपल्याला सांगितलं तसं ही मुस्लिम शिक्षण परिषद इन्स्टिट्यूट एकट्याने करू शकणं शक्य नव्हतं. आपल्याला नम्रतेने सांगतो की मुस्लिम शिक्षणात कार्यरत असणारी फार थोडी माणसं आम्हाला माहिती होती. सामाजिक कार्यातले सगळी माहिती असतात आपल्याला, पण ते शोधण्याच्या कामी आम्हाला या सगळ्या सहयोगी संस्थांनी मदत केलं. त्याच्यापैकी एक प्रमुख युवक क्रांती दल आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आहे. संदीप बर्वे त्याच्या वतीने बोलतील. पहिल्यांदा महिला सर. तो शुरुआत में ही मैं बहुत धन्यवाद देना चाहूँगा क्योंकि इस परिषद के आयोजन में ही युवक क्रांति दल और महाराष्ट्र गांधी स्मारक निधि और कई हमारे समविचारी संस्थाओं को इन्वॉल्व किया गया और ताकि हम इस प्रोसेस को जान पाए. और 2 दिन का ये पूरा अनुभव, बहुत संक्षेप में इतना ही इसके बारे में कहना चाहूँगा कि कल के शुरुआत के उद्घाटन से लेके आज के समारोह तक जितने भी वक्ता यहाँ पर आए तो हमारे कार्यकर्ताओं के लिए बहुत ही अच्छा कंटेंट इस सारे परिषद में रहा. बहुत बार ऐसा होता है कि ऐसे परिषदों में सिर्फ वक्ता आते हैं लेकिन उनमें कंटेंट नहीं होता, लेकिन ये कंटेंट वाले वक्ता इस सारे सेशंस में रहे. सबका मैं नाम नहीं लेना चाहता क्योंकि सबने बहुत ही अच्छा कंट्रीब्यूट किया. तो आज की जो हमारी लड़ाई है कार्यकर्ताओं की, इसमें दिन परेशान है, रात भारी है, ज़िंदगी है फिर भी प्यारी है. तो ये चुनौतियाँ, इसका सामना करने के लिए सबसे इम्पोर्टेंट है हमारी मानसिक ऊर्जा, और उसको बढ़ाने का काम इस परिषद ने किया. इसके लिए मैं हम सबके तरफ से आयोजकों का बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ क्योंकि ये मानसिक ऊर्जा बढ़ी क्योंकि इतने कंटेंट के लोग यहाँ पे आए. सबका नाम लेना चाहोगे, लेकिन शमसुल इस्लाम जैसे जिनका हमने नाम सुना था वो हमारे 1 मिनट में साथी बन गए. इतने वो ग्राउंड पे काम करने वाले, इतने देश में उनको जाना माना जाता है, लेकिन वो भी इस सम्मेलन में कार्यकर्ता के तौर पर उन्होंने काम किया. और जो लिटरेचर यहाँ पे अवेलेबल है ये भी हमारे आगे के काम के लिए हमें बहुत इम्पोर्टेंट रहेगा इसको आगे लेके जाने के लिए. लेकिन ये परिषद के आयोजन में जो रिसोर्सेज इस्तेमाल किए गए, जिस प्रकार का ये आयोजन हुआ, उस रिसोर्सेज को न्याय मिला नहीं ऐसा मुझे लगता है. बहुत सारे लोगों तक ये परिषद क्यों नहीं पहुंच पाई, वो लोग यहाँ पे क्यों नहीं आ पाए. तो इसमें महाराष्ट्र गांधी स्मारक निधि और युवक क्रांति दल की तरफ से आगे के आयोजन में हम ज़्यादा प्रयास करेंगे कि बहुत सारे लोग जिन्हें मैं जानता हूँ कि जो लोग 2 दिन यहाँ पे रहने चाहिए थे, 1 या 2 सेशंस के लिए तो भी रहने चाहिए थे, तो ये क्या हुआ, क्यों हुआ, इसके बारे में भी थोड़ा मंथन होना आवश्यक है. थोड़ा सा दिनों के बारे में, वर्किंग डे में ये हुआ, ये भी एक कारण हो सकता है. तो ये रिसोर्सेस हम अगर इस्तेमाल करें तो वो ज़्यादा से ज़्यादा लोगों तक वो पहुँचे, इसके लिए आगे हम बिल्कुल प्रयास करेंगे. और ये जो हमारी आगे की लड़ाई है, आखिरी पॉइंट इतना ही कहना चाहूँगा कि जो शिक्षा की बात इस परिषद में हुई, इसमें जो शमशुल भाई ने कहा वही मुझे बहुत ज़्यादा इम्पोर्टेंट लगता है कि करियर की शिक्षा तो हम सब लोग लेंगे ही, लेकिन आज की जो वर्तमान की लड़ाई है उसमें अच्छा इंसान बनने की शिक्षा बहुत ज़्यादा ज़रूरी है. अच्छा इंसान बनने के साथ अच्छा नागरिक बनने की शिक्षा बहुत ज़रूरी है. और अच्छा नागरिक तब बनेगा जब वो अच्छा वोटर होगा, और वो काम हमें अगले कुछ महीनों में करना है. और उसलिए अच्छा वोटिंग के लिए, अच्छा दिमाग बनाने के लिए ये परिषद ने जो कंटेंट दिया है, जो भी लोग यहाँ पे आए मेहनत करके, जिन्होंने अपना प्रेजेंटेशन दिया, उन सबका मैं धन्यवाद देना चाहूँगा. और आगे के इस यात्रा में हम सब लोग, हमारी संस्थाएं आपके साथ है, इतना कहना चाहूँगा और धन्यवाद दूंगा. थैंक यू. जिंदाबाद साथी. समता विचार प्रसारक संस्था ठाणे, मूलभूत काम करणारी, त्यांच्या वतीने आलेली एक टीम आहे. तिथली शहनाज शेख आता बोलेल. सभी को जिंदाबाद. मैं मुंबई से हूँ और
मेरा MSW हुआ है 10 साल पहले TISS कॉलेज से। तो ये जब मैंने ये नाम सुना था मुस्लिम शिक्षण परिषद, तो मैं कंफर्टेबल नहीं थी कि मुस्लिम परिषद में जाना है, क्योंकि अभी तक का जो मेरा एक्सपीरियंस था वो ऐसा था कि वहाँ पे बहुत कंजर्वेटिव, जो मुस्लिम का ग्रुप होता है वो बहुत कंजर्वेटिव होता है, या बहुत ऐसे सोशल वाला कुछ वहाँ पे बातें होगी, ये मुझे कभी पता नहीं, मैंने सोचा नहीं था। पर जो संजय सर है उन्होंने बोला कि नहीं, आपको जाना ही चाहिए, आप जाइए। तो मैं आ गई। एक मिनट में पानी पीती हूँ। ओके, तो ये एक्सपीरियंस मेरा ऐसा रहा कि अंधेरे से मैं उजाले में आ गई, ऐसे बोल सकते हैं। हाँ, अंधेरा कौन सा था? नॉलेज का अंधेरा था, कंफर्टेबल का अंधेरा था। जो रिलीजियस पर्सन है, मतलब अगर किसी ने टोपी दाढ़ी पहनी है पर वो मुझे अनकंफर्टेबल नहीं इस माहौल में लगा, तो वो बहुत बड़ी बात है। क्योंकि ऐसा माइंडसेट है कि एक दिमाग, एक सोच वाले इस ग्रुप में रहेंगे, या अगर आप इस सोच में नहीं रहते हो तो आप अलग ही रहोगे, आप वहाँ उसमें फिट नहीं होते हो। पर रिलीजन हम बोल सकते हैं, और सोशल, ये दोनों को कनेक्ट करके एक प्लेटफॉर्म बनाने का जो काम हुसैन दलवाई इस्लामिक इंस्टीट्यूट ने किया है वो बहुत ही काबिल तारीफ़ है, मैं बोल सकती हूँ। तो मैं जब बोलती हूँ कि मैं अंधेरे से उजाले में आ गई, तो उसका क्या है कि मुझे आज इस 2 दिनों में जो बातें हुई कि इतनी स्कॉलरशिप्स है, इतना डेटा है, इतने लोग मुस्लिम लोग जो हैं थोड़े से बड़े बड़े पदों पर, वो भी नहीं पता था कि हाँ है, कुछ काम हो रहा है। बहुत ही कम मालूमात थी, बहुत ही कम इन्फॉर्मेशन थी इस बारे में। तो जो मुझे पता चला है कि अरे बहुत ज़्यादा काम हो रहा है, बहुत सारे लोग बोल रहे हैं, सिर्फ मुस्लिम ही नहीं, गैर मुस्लिम भी बोल रहे हैं मुस्लिम के हक़ के लिए। तो वो सारी जो बातें मैंने सुनी वो बहुत ही आई ओपनिंग थी, और मुझे ऐसा लगा कि आगे फ्यूचर में मुझे जुड़ना चाहिए और इनके साथ में काम करना चाहिए। तो अभी मेरा फ्यूचर का PhD का प्लान है, तो फिर मैं इनसे शेयर कर रही थी कि ये ही एक बहुत अच्छा टॉपिक है जिस पे मैं PhD कर सकती हूँ। तो फिर हाँ, तो वो एक सोच यहाँ से पैदा हुई, और जो मुस्लिम वर्ड का जो मुझे अनकंफर्टेबल जो फीलिंग था वो चला गया है इस 2 दिन में, तो वो बहुत बड़ी बात है मेरे लिए, ऐसा है। और मेरे जैसे बहुत सारे होंगे जिन लड़कियों ने, हाँ, जिन्होंने लड़ा है, ठीक है, जिन्होंने लड़ा है जो सोच है उसके ख़िलाफ़, जिन्होंने लड़ा है जो आपको 10वीं के बाद में शादी करनी है, पढ़ाई नहीं करनी, पढ़ाई हमको पढ़ाई जाती है, जैसे यहाँ पे बोला गया पढ़ो, पर क्यों? क्योंकि रिश्ता कैसे आएगा अगर अनपढ़ लड़की होगी? तो 10वीं तक पढ़ा 8वीं तक 10वीं तक पढ़ लो, उसके बाद शादी करना है। तो स्ट्रगल वहाँ से चालू होता है कि आगे क्यों लड़कियाँ नहीं जा रही है, क्योंकि शादी करना है। और मुझे 2 बातें और बोलनी हैं कि यहाँ हम उर्दू की बात कर रहे थे, तो जैसे जो हैदराबाद का पट्टा है, या जो नांदेड़ औरंगाबाद, ये सारे पट्टे हैं, यहाँ पे उर्दू नहीं बोली जाती, यहाँ पे दखनी बोली जाती है। तो वो भाषा यहाँ पे कहीं किसी ने भी मेंशन नहीं किया, तो वो उर्दू नहीं है, मराठी नहीं है। मराठी या आंध्र प्रदेश है या महाराष्ट्र है, वहाँ पे ये पूरा दक्खन का पट्टा है जहाँ पे दखनी बोली जाती है। तो वो भी एक ग्रुप है जो एक भाषा के हिसाब से आता है, जिसके साथ में काम करना है। कि जैसे आप अगर बोलो कि उर्दू स्कूल में आप नहीं जा रहे हो, पर वो न घर में उर्दू बोलते हैं, हमारे लिए उर्दू जैसे संस्कृत है, जैसे हिंदी भाषी लोगों के लिए संस्कृत होता है, वैसे हमारे लिए उर्दू संस्कृत है। बहुत ही बड़े बड़े वर्ड हैं, वो जो शायर होते हैं वही बोलते हैं, पर हम लोग दखनी भाषा बोलते हैं घर पे। तो वो एक कॉमन भाषा है, ना हिंदी है ना उर्दू है, दखनी भाषा है। एक और पॉइंट था, हाँ ठीक है, तो इतना मैं बोल के ख़त्म करूँगी। तो मुझे बहुत अच्छा लगा यहाँ आके, बहुत सारे लोगों से मिलना हुआ, बहुत दिमाग खुल गया है। हिंदी में बोलते हैं दिमाग, हमारे मुंबई में दिमाग की बत्ती खुल गई, तो वैसे ही दिमाग की बत्ती खुल गई, और वो खुली हुई बत्ती को खुला ही रखना है
और बहुत सारे लोगों को जोड़ना है। और हाँ, एक बात जो मुझे बोलना था, यहाँ पे जो बातें हो रही है वो हम सब बड़े बड़े लोग बातें कर रहे हैं, है ना। जो कॉमन ग्राउंड वाले लोग हैं वो नहीं जुड़ पाए हैं। तो जैसे अभी मैं सोच रही थी कि मेरी मम्मी है या मेरी भाभी है, उनको आना चाहिए था, यहाँ पे देखना चाहिए था कि लोग एजुकेशन के बारे में बहुत बातें कर रहे हैं। और सिर्फ हिंदू ही नहीं कर रहे हैं, मुसलमान भी कर रहे हैं, ठीक है। उनके वो जो बुर्खा पहनते हैं, जो टोपी पहनते हैं, वो भी यही चाहते हैं कि बच्चियाँ या बच्चे पढ़ें, ऐसा है। तो और एक और पॉइंट में कल से जो हो रहा था कि लोग जॉब नहीं कर रहे हैं, लोग छोटे छोटे काम करते हैं, है ना। फूल बेचने का काम करते, फ्रूट बेचने का काम करते। उसमें एक ये भी पॉइंट है कि उनको 5 वक्त की नमाज़ पढ़नी होती है। तो अगर वो फुल टाइम जॉब करेंगे तो वो नमाज के लिए कैसे जाएंगे। तो मेरा एक खुद बहुत अच्छा फ्रेंड है, उसके लिए बहुत अच्छा जॉब मैंने ढूंढा था, पर वो रिक्शा चला रहा है। क्यों नहीं कर रहा है वो जॉब ऑफिस में, रिक्शा चला रहा है, क्यों? क्योंकि उसको नमाज़ पढ़ने जाना है। तो ये भी चैलेंजेस है यूथ में कि क्या डिलेमा, रिलीजन देखें या सोसाइटी देखें या क्या देखें। तो वो सब भी चैलेंजेस उनको मतलब इससे ओवरकम आना पड़ेगा कि हाँ, नमाज़ पढ़ना है तो जॉब मैनेज करके या पढ़ाई मैनेज करके करना पड़ेगा। तो हाँ, बस आप सबसे मिलके बहुत अच्छा लगा और थैंक यू सो मच, आप लोगों ने इधर बुलाया। जी, मेरा नाम शाहिद साबिर शेख है। मैं प्रॉपर पूना को पुण्य नगरी का हूँ। और जैसे कि आपको मालूम है कि पूना जो है ये विद्या का माहिरगढ़ बोलते हैं। और यहाँ पर ये शिक्षण परिषद हुई है, मुस्लिम शिक्षण परिषद। बात वही कि भाई ये शिक्षण परिषद के आगे जो है वो मुस्लिम लगा हुआ है और इस्लामिक रिसर्च इंस्टीट्यूट लगा हुआ है। और पूना में जो है ये जैसे बोला जाता है ना गढ़ है, तो मैं मेरे माध्यम से बोलना चाहूँगा कि भाई पूना में जितने भी गवर्नमेंट के ऑफिस है शिक्षण के, एजुकेशन के ताल्लुक से, सब पूना में है। जैसे यहाँ पर SCRT का ऑफिस है, बाल भारती छापखाना यहाँ पर है, DY डेप्यूटी डायरेक्टर ऑफिस इधर है, परीक्षा परिषद इधर है। और ये जितने भी गवर्नमेंट ऑफिस है ना, इसमें जितने भी उर्दू माध्यम की जगह वैकेंसीज है सब खाली पड़ी हुई है। मैं अक्सर जो है ये बातें हमारे प्रोफेसर साहब से शेयर करता हूँ। इतना बड़ा कोंडवा है, कोंडवा में जो है 5 उर्दू प्राइमरी स्कूल है, एक भी हाई स्कूल नहीं है 8वीं 9वीं 10वीं उर्दू माध्यम की। वहाँ पर हर बच्चा हर साल में 150 बच्चा ड्रॉप आउट होता है। 8वीं से जब निकलता है ना, 9वीं 10वीं में कहा जाता नहीं है, 150 बच्चे चले जाते, 150 बच्चा ड्रॉप होता है। इसीलिए जो अपना बाल भारती है, जहाँ पर हमारा छापखाना है, जहाँ से साहित्य बनता है, वहाँ पर जो उर्दू एजुकेशन ऑफिसर की वैकेंसी खाली पड़ी हुई है 2 साल से। सिंधी मीडियम और कन्नड़ मीडियम की पूरे महाराष्ट्र में 2 स्कूल है, पूरे महाराष्ट्र में, राज्य में। उनका उर्दू ऑफिसर, उनका एजुकेशन, उसका ऑफिसर है वहाँ पर। और पूरे महाराष्ट्र में जो है उर्दू का इतना बड़ा संच है, इतनी बड़ी मान्यता है, इतना बड़ा संच है, लेकिन उसके लिए उर्दू ऑफिसर नहीं है। वहाँ पर एक उर्दू का जो है टाइपिस्ट नहीं है। तो मैं ये बोलना चाह रहा हूँ एक्चुअली कि अगर हम शिक्षण का माहिर घर में रहते हुए इतनी बड़े लेकुना है, इतने बड़े प्रॉब्लम है, परीक्षा परिषद का यह हाल है कि आप जब तक एक TET का एग्ज़ाम नहीं देंगे आप जो है टीचर नहीं बन सकते। और अभी तो गवर्नमेंट ने कल नया रूल निकाला है कि आपकी पदोन्नति, प्रमोशन, आप जब प्रमोशन पे जाएंगे ना, जब भी आपको TET का एग्ज़ाम देना है, डायरेक्ट प्रमोशन नहीं मिलेगा। अभी प्रमोशन भी TET पे मिलेगा। और उसके वहाँ पर जो उर्दू की जो वैकेंसी खाली है, वहाँ पर उर्दू का पेपर कैसा सेट होता है, कंप्यूटर में वो लोग कमांड देते हैं। मराठी का पेपर निकलता है TET का, उसको कमांड देते हैं, वो कमांड जो है मराठी को उर्दू में कन्वर्ट करता है। तो जब 100 मार्क्स का पेपर बनता है ना, तो उसमें से 30 क्वेश्चन है ना डिफ़ॉल्टर होते, फॉल्स होते। अगर वो स्टूडेंट ने 100 में से 70 मार्क्स भी लिया, 170 पेपर के, तो भी वो टीचर बन के सिलेक्ट नहीं हो सकेगा, क्योंकि मुड़ा क्वेश्चन पेपर ही गलत है। तो ये वैकेंसी को मैंने वहाँ पर बताया था कि भाई ये भी एक है। और हमारे आइनुल लत्तर साहब मैडम भी बैठी हुई है यहाँ पर। एजुकेशन स्कॉलरशिप पे बहुत कुछ चल रहा है। यहाँ पर एक स्कॉलरशिप बंद कर दी उन्होंने मौलाना आज़ाद के नाम से। तो मैं चाहता हूँ कि भाई हमारा जो ये परिषद है, हामिद दलवाई ट्रस्ट है, इस पर भी काम करे कि भाई बंद करने की वजह बताए ना। और अच्छा, उसमें सबसे बड़ी मेघ ऐसी मारी हुई है कि आपको साल के 1000 रुपये मिलते हैं, 2000 रुपये मिलते हैं, और 750 रुपये का इनकम सर्टिफिकेट लगता है। आप 750 रुपये का इनकम सर्टिफिकेट वो कहाँ से बनाएंगा माँ बाप जाके? वो कॉर्पोरेशन पढ़ने वाला बच्चा कहाँ से बनाएगा? वो जो आर्ट है, बाकी जो समाज में अल्पसंख्यक समाज में जो है कि भाई आप जो है सेल्फ डिक्लेरेशन दे दो, सेल्फ ये करो, तो वो हमारे मुस्लिम समाज में भी करो ना। गवर्नमेंट जब चाहती है कि पूरा समाज मिल के चले, सब लोग का शिक्षण लेवल बढ़े, तो देश बढ़ेगा, राज्य बढ़ेगा, स्टेट बढ़ेगा। तो वो सब तरीके जो है ना, ये जितना भी बैकलॉग है ना, ये सब भर के निकालना पड़ेगा।
इसके लिए हम लोग तो काम कर ही रहे हैं। और एक बात जो मेरे को बहुत बुरी लगी, और ये काबिल तारीफ़ है मंच पे जितने बैठे लोग इनके लिए, कि ये लोग ने जो है इतने बड़े दूर से आके पूना में जो है मुस्लिम परिषद इस्लामिक रिसर्च इंस्टीट्यूट के लिए काम किया, और पूना का कोई मुसलमान इधर नहीं। बड़ा अफसोस हो रहा है ये। और कुछ लोग मेरे यहाँ पर बरादरान वतन, मेरे भाई लोग, भाई बहन बैठे हुए, जो जितना आना चाहिए सर, जितना आना चाहिए उतना आए हैं। और बाहर से लोग आए सर, परभनी और कोल्हापुर से लगा। मैं इनकी तारीफ करूंगा, और इन्होंने तो वादा भी किया, तो मैं तो बोलूँगा कि भाई एक परिषद और पूना में होनी चाहिए, और मुझको भी ना आजमाना चाहिए, वेट करना चाहिए कि मैं कितना बोल रहा हूँ। तो मैं ये जो ना हॉल भर के दिखाऊंगा इंशाल्लाह। तो वो भी बोल रहा था परिषद तो आप ही लेंगे, लेकिन मैं आपके साथ रहूँगा। और बहुत सी पॉइंट है, मैंने कोई ड्राफ्ट किया है, मैं इला मैडम के पास दूंगा। अगर वो भी होता है, सब सॉल्व होते हैं। सर तो मेरे साथ में हमेशा रहते हैं। हमने जब यहाँ पर गुडलक चौक पे एक आंदोलन लिया था, तो हमको सर का साथ था। जो पूना में जो स्कूलें बंद हो रही थी जेडपी की और पूना कॉरपोरेशन की, उसमें उर्दू स्कूलों को ज़्यादा एम्बलिगेशन किया था, ज़्यादा मर्ज किया था, और उसको बंद कर रहे थे। सर ने हमको बहुत साथ दिया था, इनकी संस्था ने। तो मैं हमेशा आपके साथ हूँ, और बहुत खुशी हुई आप लोगों के साथ बैठकर। कितने बड़े बड़े लोग आए इसी भाई, शुक्रिया, थैंक यू। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता अरुणा तिवारी, आप आइएगा। जब तक भद्रेश्वर से कच्छ से आई हुई जो हमारी साथी है, उनमें से एक लड़की आकर बोले, 2 मिनट के होना, आपको बात करना है, आगे आकर बढ़ जाएगा प्लीज़। मैं आपको सुबह बताया था, कुछ लोग नहीं थे, फिर से दोहराऊंगा। ये जो लड़कियां, इनकी बचपन में शादी तय हो चुकी है, लेकिन देवेंद्र कांदोलकर साहब, उनके गुरुजी बैठे हैं यहाँ पर, जो सागर शाला चलाते हैं, उनके कारण उनकी शादी रुकी है, 12वीं तक पढ़ी है। तो इनके बाद वो बात करेंगे, आप बैठ जाइए। अभी अरुणा तिवारी। नमस्कार आदरणीय विचारमंच आणि सभागृहातील सर्व भगिनी आणि बांधवांनो, मी खरं तर ह्या लोकांचं कौतुक करण्यासाठी उभी आहे की ऐनुल, इला आणि अनवर राजन सर, जावडेकर सर आणि राजेंद्र बहाळकर सर, हे सगळे आणि यांच्यासोबत ज्या संघटना, म्हणजे युक्रांचं आमचा बोलला आहे आता बर्वे, संदीप बर्वे, ते आणि इतर अनेक संघटनांनी मिळून हा प्रयत्न केलेला आहे। कायम असं झालेलं आहे की म्हणजे जेव्हा 50 वर्षापूर्वी ही परिषद झाली, शिक्षण परिषद, त्यावेळेला जो रिस्पॉन्स होता त्याच्यापेक्षा मला वाटतं हा रिस्पॉन्स नक्कीच चांगला असणार आहे। समाज थोडासा हळूहळू बदलतो आणि बऱ्याच या एक दोघांनी अपेक्षा व्यक्त केली की आणखी इथे लोकांनी येणं अपेक्षित होतं। ती अपेक्षा आपली राहणार आहे, कारण आपली समाजापर्यंत पोहोचण्याची भूक कायम मोठीच असणार आहे। आणि त्याच्यासाठी ह्यांच्यासोबत जे म्हणजे आता शोएब सारखी जी मुलं, तुम्ही सगळे 2 दिवस झाले तरुण मुलं जी आले आहात, बोलले आहात, त्यांचा सपोर्ट मिळाला तर नक्कीच हा प्रश्न आपण सामान्य माणसापर्यंत पोहोचवू शकू। आता माझी म्हणजे यांच्याशी बोलताना असं झालं होतं की काही ठराव परिषदेत हे होणार आहेत, तर आपण मुस्लिम लोकांच्या शिक्षणाबद्दल बोललो, पण हा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न आपल्या भारतीय समाजातल्या तळागाळातल्या लोकांसाठी खूप मोठा आहे। म्हणजे मी ज्या मिडल क्लासला रिलेट करते, त्या मिडल क्लासची मुलं, आई वडील खूप खस्ता खातात, लहानपणापासून लक्ष देतात, शिक्षणाला पुढे नेतात आणि ती पोरं फॉरेनला सुद्धा जातात। हे माझ्या सर्व जे मी जिथे जॉब करत होते तिथले माझे सहकारी, त्यांची अनेकांची मुलं, ज्या सोसायटीत मी राहते त्यांची अनेकांची मुलं। पण हा सगळा फक्त हिंदू समाज म्हणजे हे एवढेच लोक आहेत का? नाही, तर हे फक्त एक छोटंसं प्रतिबिंब आहे। तर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या इथल्या सरकारी शाळा, म्युन्सिपाल्टीच्या, नगर परिषदेच्या शाळा ज्या बंद केल्या जात आहेत, तर त्याच्यासाठी एक ठराव या परिषदेने मंजूर व्हावा की त्याच्यामुळे फक्त म्हणजे हिंदू समाजातल्या गोरगरीब लोकांचे प्रश्न पण सुटणार आहेत, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे, आणि त्यासोबतच मुस्लिम समाजातले पण प्रश्न सुटणार आहेत। बाकी जे काही अनुभवलं आहे तुम्ही सगळ्यांनी ते खूपच मी पण अनुभवलं आहे। चांगले चांगले वक्ते यांनी इथे आपल्या समोर प्रस्तुत केले, चांगले मुद्दे मांडलेले आहेत। आणि ऐनुल मॅडमनी ज्या सरकारच्या ज्या योजना आहेत मुलांना शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी, त्या आपल्याकडे प्रस्तुत केल्या आहेत। समीर मणियार आणि अजून परभणीचे ते साथी, त्यांनी 2 परिषदा 2 ठिकाणी घेण्याचं जाहीर केलं। म्हणजे
अजूनही लोक पुढे येतील आणि ठिकठिकाणी शिक्षणाचा जागर वाढेल. या निमित्ताने आपण हमीद भाई आणि त्यांनी ज्यांच्याकडून प्रेरणा घेतली ते ज्योतिबा फुले यांच्या ऋणातून एक कणभर उतराई होण्याचा प्रयत्न करूयात. मी एक खारीचा वाटा तुमच्यासोबत उचलायला तयार आहे. धन्यवाद. सागर शाळेची प्रतिनिधी. मेरा नाम है कचबानू. मैं कच्छ गुजरात से आई हूँ. मैं यहाँ पे बहुत कुछ मैंने सुना, लेकिन हमारे बहुत प्रोग्राम वहाँ पे होते हैं, लेकिन वैसा यहाँ सुना है वैसा मैं कहाँ भी मैंने नहीं सुना है. मुझे ये 2 दिन बहुत अच्छे लगे. लेकिन मैं एक बात बताना चाहती हूँ, वो जो मराठी में बोलते थे वो मुझे समझ में नहीं आता था. जो हिंदी में बोले, इंग्लिश में बोले, वो मैंने समझ लिया क्योंकि हमारी भाषा ही नहीं है ये मराठी. मैं वाघेर समाज की हूँ. हमारी ये पीढ़ी है जो 12वीं तक अभी हम पहुँचे हैं. मैं 12वीं कक्षा में पढ़ती हूँ और हमारी एक लड़की है वो इस साल नर्सिंग में ज्वाइन किया है, क्योंकि हमारे समाज में कोई भी लड़की पढ़ती नहीं है. इसीलिए हमारे पिताजी ने हमको इतने तक पहुँचाया है. तो मेरे पिताजी पर गर्व होता है क्योंकि मेरे पिताजी ने मुझे इधर पहुँचाया है. और दूसरी बात ये कि मैं यहाँ तक पहुँची हूँ, उसका जो मुद्दा है वो हमारे देवेंद्र सर हैं जो मुझे यहाँ पर पहुँचाया. और मुझे इतना सब कुछ मालूम पड़ा कि हमारे इस्लाम धर्म के लोग क्या क्या बोलते हैं, तो वो सब मुझे यहाँ आकर मालूम पड़ा. क्योंकि हमारे वहाँ कार्यक्रम होते हैं तो ऐसा कुछ हम सुनते नहीं हैं. इसलिए हमारे जो वाली है, जो हमारे पेरेंट्स है, उनको कुछ भी मालूम नहीं है ऐसा. मैं 6ठी कक्षा में आई थी हॉस्टल में. तब मुझे बहुत डर लगता था क्योंकि मुझे ऐसा लगता था कि मेरे पिताजी मुझे आगे पढ़ाएंगे या नहीं. मैं 10वीं तक पढ़ने का असर नहीं था क्योंकि हमारी बचपन में ही सगाई हो जाती है और जल्दी शादी हो जाती है. तो हमारे छोटी छोटी लड़कियों की शादी हो जाती है. हम 12-13 लड़कियां 6ठी कक्षा में पढ़ती थी, लेकिन आज मैं अकेली लड़की 12वीं कक्षा में पढ़ रही हूँ और कोई लड़की नहीं है. तो हमारा समाज ऐसा है कि लड़कियों को नहीं पढ़ाता है. मुझे ऐसा लगता है कि यहाँ पर ऐसा कार्यक्रम हुआ तो वहाँ आकर हमारे समाज को भी कुछ समझाइए ताकि हमारी बहनें, हमारी फ्रेंड आगे बढ़े. और हम इसीलिए पढ़ रहे हैं क्योंकि हमको देखकर कोई आगे बढ़े. तो हम हमारे पिताजी को वही बोलते हैं कि आप हमें पढ़ाइए, तो हमें देखकर कोई लड़कियां तो आगे बढ़ेगी. मेरे पिताजी पहले मुझे मना बताते थे और एक लड़की के पिताजी को शौक था, इसलिए एक लड़की को नर्सिंग में भेजा. तो मेरे पिताजी ने बताया अब मैं तुझे छुड़वाऊंगा नहीं, पूरा करवा के रहूँगा. क्योंकि मेरे पिताजी ने मुझे बताया कि 12वीं के बाद कुछ नहीं, घर पे और शादी. तो मैं रोने जैसी हो गई और रोने लगी. मैंने बताया मुझे आगे कुछ करना है. तो मेरे पिताजी ने मुझे बताया कि नहीं अभी नहीं करना. तो मैंने बताया आप देख नहीं रहे हैं हमारे समाज में एक लड़की तो यहाँ इतने तक गई है, तो मुझे भी भेजिए कि मैं भी उसके साथ हो जाऊँ. तो मेरे पिताजी ने बताया कि ठीक है मैं तुझे भेजता हूँ क्योंकि हमारी समाज की लड़कियाँ आगे बढ़े. इसीलिए धन्यवाद मैं मेरे पिताजी को देती हूँ और हमारे देवेंद्र सर है उनको देती हूँ क्योंकि वो हमें यहाँ तक लाते हैं. वो कहते हैं कि तुम ये बाहर का माहौल देखो और कौन सी लड़कियाँ कैसे पढ़ती है वो सब तुम देखो, क्योंकि हमारे में लड़कियाँ पढ़ती नहीं इसीलिए हमको ऐसा लगता नहीं है. हमको ऐसा लगता है हम क्यों पढ़े, हमको कुछ आगे करवाएंगे नहीं, हम घर में बैठ जाएंगे ऐसे. तो तुम देखो लड़कियाँ क्या क्या करती है. तो इसीलिए हमको देवेंद्र सर ने यहाँ पर लाया है. हमारी लड़कियाँ हैं घर में ही रहती है, बाहर कहाँ निकलती नहीं है. गांव से हमारा वो सागर या कांठे पे हम माछी मार के बच्चे हैं, वहाँ पे ही लड़ के रहती है. और गांव में हम 3 महीने के लिए जाते हैं तो वहाँ 3 महीने उतने ही तक रहती है. तो हम जितना घूमे, गोवा, मुंबई, पूना, पंचमहाल, सूरत, जितने तक घूमे हैं वो हमारे देवेंद्र सर के कारण. क्योंकि देवेंद्र सर हमको नाटक के बहाने नाटक की हम लेकर जाते हैं बहुत जगह, वहाँ भी हमारा नंबर आता है. तो इसके कारण वो ऐसा बोलते हैं कि तुम ये देखो लड़कियाँ कैसी पढ़ती है, इसीलिए हमको सभी जगह घुमाते हैं.
तो इतनी जगह हम घूमे, लेकिन हमको मज़ा आया। लेकिन ये 2 दिन में इतना मज़ा आया कि हम इतना खुश हो गए, क्योंकि इतना कभी सुना नहीं था हमने। तो लेकिन अरे रुको, बोलो, बात पूरी करो, कोई दिक्कत नहीं। तो मुझे बहुत इतना अच्छा लगा कि हमारे समाज में हमारे समाज वहाँ वाघेर समाज में ऐसा कोई आदमी हो। और आप भी प्लीज़ आइए और समझाइए कि लड़कियों को पढ़ाइए और लड़कियाँ आगे बढ़े। तो यहाँ पर पूना में तो लड़कियाँ बहुत पढ़ती है, लेकिन हमारे समाज बहुत पीछे है। तो हमारी कोशिश चालू है कि हम आगे बढ़े, तो हमारे पीछे हमारी बहनें भी आगे बढ़ेगी। अतिशय प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत सागरात मच्छीमारी करणाऱ्या समाज, रुको यहाँ पर रुको 2 मिनट, हाँ बैठो। तो आपका जो संघर्ष है वो हम सभी के लिए प्रेरणादायी है। मैं विनती करूँगा उनके शिक्षक गुरुजी देवेंद्र कांदोलकर और साथी वो आगे आए, अनवर राजन भाई उनका सबका सत्कार करना चाहते हैं, आइएगा प्लीज़। नहीं वो आने ही वाले, आप आ जाओ दोनों। आपके टीचर का है, उनको भी लाओ, आओ जल्दी आओ। ए प्लीज़ तालियां बजाओ, वो कभी कैमरे के सामने भी नहीं जाते, प्लीज़ आना प्लीज़, आपके लिए नहीं, आपके केंद्र के लिए। आप दोनों भी आ जाओ, सामने आ जाओ, आ जाना। हमारी टीचर कहाँ है? आइएगा। हाँ ये नहीं, सब आ जाओ प्लीज़, चारों के चारों आ जाओ। पालघरला आणि परभणीला विभागीय शिक्षण परिषदा ठरलाय, बहुतेक कोल्हापूरला पण ठरणार आहे। NAPM आणि राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते बाबा नदाफ बोलतील। यस, मी खरंच कालपासून खूप समाधानी आहे। आजपर्यंतच्या या सगळ्या प्रवासामध्ये अशा या पद्धतीनं शिक्षणाच्या प्रश्नावर घेऊन मुस्लिम हिच्यामधली ही परिषद माझ्या आयुष्यामध्ये होते, त्याच्याबद्दलचं मी समाधान व्यक्त करतो। जिंदाबाद सर्वांना। माझी एक सूचना अशी राहील की आपण कार्यकर्ते म्हणून ही परिषद घेतली, तसं आपल्याला महाराष्ट्र स्तरावरचं फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांचं एक दिवसाचं आपल्याला परिषद जरा घेता येते का, आणि त्यांच्या एकूण सगळ्या स्वप्नांना, त्यांच्या एकूण शिक्षणाच्याबद्दल या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला जरासं संवाद साधता येईल, मला वाटतं ते अधिक जास्त होईल। कारण एकंदरीत जो कालपासून सुरू आहे की धर्माचा पगडा जो आहे तो कमी झाला पाहिजे आणि शिक्षणाच्या संदर्भातली जागरूकता वाढली पाहिजे, तर त्या अनुषंगानं ते फार महत्त्वाचं मला वाटतं, त्या अनुषंगानं व्हावं। दुसरं जे आता राजूभाऊ म्हणाले तसं सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याचं मिळून जर परिषद त्या पद्धतीचं होत असेल तर त्याची जबाबदारी मी घेतो आणि त्या पद्धतीनं आपण ती जवळ घेऊया अशी आपल्याला नम्रतेची विनंती। आणि तिसरी एक सूचना फक्त मी काल अनवर सरांशी बोलताना मी म्हणालो की जरा जिल्ह्यामध्ये जाऊन अशा प्रकारच्या काही लोकांच्या आपण काही बैठका घेतल्या आणि त्यांच्याशी जर संवाद साधला तर मला वाटतं आपल्यालाही एक पाठबळ मिळेल आणि त्यांना पण आपण करतोय ते बाबा अशा प्रकारचं संघटनेचं एक आधार होतोय, एक आपल्याला एक मोठा प्लॅटफॉर्म सगळ्यांचा मिळून करता येईल असं मला वाटतं। त्या दृष्टिकोनातून आपण जी जबाबदारी द्याल ती मी घ्यायला तयार आहे। धन्यवाद। जिथं उजव्या विचारसरणीकडून मुद्दाम तणाव निर्माण केला जातो, मारहाण केली जाते, अशा तणावाच्या ठिकाणी जाऊन शांतता सलोखा निर्माण करणं, मुद्दाम असे कृती करणाऱ्यावर केसेस दाखल करणं आणि सलोख्याचं काम करण्याचं मोठं काम राष्ट्र सेवा दलाच्या वतीने होते। त्याचे समन्वयक मिनाज भाई सय्यद यांनाही विनंती करतो त्यांनी आपलं परिषदेबद्दल बोलावं। काल आणि आज 2 दिवस खूप एका वेगळ्या वातावरणामध्ये होतो। एक से एक अतिशय चांगली अशी मांडणी ऐकता आली आणि मुस्लिम समाजामध्ये अशा प्रकारचं एक विचारमंथन ज्याला ही परिषद ही मोठ्या प्रमाणामध्ये चालना देईल असा मला या निमित्तानं विश्वास वाटतो। आणि हा सिलसिला जो आहे, मगाशी काही वक्त्यांनी त्याचा उल्लेख केला, हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये
ही अशाच पद्धतीने ही सगळी विचारांची जी काही चेन आहे ही आपल्याला कशी पुढं नेता येईल या दृष्टीनं इथं आलेले कार्यकर्त्यांनी देखील पुढाकार घ्यावा. मी स्वतः देखील माझ्या जिल्ह्यापुरतं तरी सातारा जिल्ह्यामध्ये हा निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. पण कारण हे सगळं जे काही होतं कालपासून जी काही भाषणं आणि हे सगळं झालं हे इतकं प्रेरणादायी होतं, मोटिवेटिंग होतं की सातत्याने आम्ही आता राजकीय चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते इतकी नकारात्मकता गेली काही महिने झालं फेस करतो आहे. आणि म्हणजे मग तो ज्याचा उल्लेख आता राजूभाऊनी केला की गावोगावी मुस्लिमांच्या बाबतीमध्ये होणारे अत्याचारासारखे हे असतील किंवा पुसवळीचा प्रसंग असेल, ठिकठिकाणी ज्या काय ॲट्रॉसिटीज ज्या काय सगळ्या होत आहेत त्या म्हणजे अक्षरशः खरं सांगायचं तर मागच्या वर्षभरामध्ये फार अगदी आमच्या जिल्ह्यात तर मी फार गांजून गेलो होतो, अशा परिस्थितीमध्ये होतो. आणि ह्या पार्श्वभूमीवरती इथं आल्यानंतर खरोखरच मला खूप या परिषदेमधून ऊर्जा मिळाली. बोलण्यासारखं खूप काही आहे, मी नंतर ते लिहून सगळ्यांना शेअर करेनच ते. पण खरोखर सगळ्या संयोजकांचे आणि आपल्या सगळ्यांचेच मनपूर्वक आभार. धन्यवाद. आणखी कुणाला बोलायचं असेल, विशेषतः महिलांना? आइयेगा. कोकणातनं आलेल्या आहेत, आमच्या शाळा चालवणाऱ्या एक ताई आहेत, त्यांनी पण बोलावं याच्यानंतर. देवरुखवरनं खास आलेले आहेत. प्लीज यानंतर आप आगे आके बैठेगा प्लीज, 2 मिनट के लिए. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह. सब लोगों को आज के 2 दिन से जो प्रोग्राम चल रहा था और ख़ास तौर से हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इंस्टीट्यूट का जो ये परिषद हुआ है, इसमें जितने लोग शामिल हुए हैं तमाम लोगों को मैं दिल की गहराई से मुबारकबाद पेश करता हूँ. उसके साथ साथ कई बातें आई हैं. स्कॉलरशिप के ताल्लुक़ से बात आई है. मैडम इस पे बहुत कुछ काम किए भी हैं और कर भी रही हैं. तो जगह जगह जो है यहाँ जितने संस्था के लोग आए हुए हैं, हर शहर में हर जगह स्टूडेंट्स के लिए स्कॉलरशिप का फॉर्म किस तरीके से भरा गया है और डॉक्यूमेंट्स किस तरीके से कंप्लीट किए जाएं, डॉक्यूमेंट्स बनाए जाएं, इसके लिए आप तमाम हजरात से गुजारिश है कि आप लोग उस सिलसिले में उन स्टूडेंट्स का हेल्प करें. दूसरी चीज़ मैं ये चाहता हूँ कि आपके इंस्टीट्यूट मिल कर के मदरसा और मस्जिद के लोगों को एक जगह जमा करके इस तरह से परिषद लिया जाए कि तालीमी एतबार से, एजुकेशन के एतबार से, मुसलमानों के शिक्षण के एतबार से किस तरीके से उन धार्मिक स्थलों का यूज़ किया जाए और लोगों को ज़्यादा से ज़्यादा जागरूक किया जाए. क्योंकि मुस्लिम के लिए एजुकेशन हर कौम के लिए ज़रूरी है. मुस्लिम में अभी बहुत ज़्यादा कमी है, उसमें बहुत ज़्यादा उसकी ज़रूरत है. मदारिस और मसाजिद के इस्तेमाल के लिए आप लोग कोशिश करें. उसके साथ साथ मदरसा मॉडर्नाइजेशन के लिए भी जो तहरीक चल रही है, जो काम चल रहे हैं, मैडम से मेरी सुबह बात हुई, मैं भी कोशिश करता हूं कि बहुत सारे मदरसों को जोड़ूं. मदरसा मॉडर्नाइजेशन स्कीम जो है, उस स्कीम से किस तरीके से लाभ हो उसका इंशाअल्लाह हम लोग कोशिश करेंगे. आपसे गुजारिश है कि आप मेरा हेल्प करें. शुक्रिया. देवरुख इथून शगुफ्ता एक शाळा चालवतात आणि सामाजिक जाणीवेतून बरेच काही प्रयत्न करतात. शगुफ्ता. Pleasant and a cheerful good evening to one and all. Assalamu alaikum to all. Myself Shagufta Sheikh. मैं रत्नागिरी देवरुख से हूँ. Actually born and brought from Goa. Married in Ratnagiri, Devruk. I'm having 20 years experience of teaching and it was my dream. मेरा तो बहुत बड़ा सपना था कि ऐसी स्कूल शुरू कर जो कहीं पे नहीं है और बच्चों को वहाँ पे हमें इस तरह से डेवलप करना था. तो हमेशा मैं सोचती रहती थी. बहुत सारे स्कूल्स में मैंने जॉब कर चुकी हूँ, एक्सपीरियंस भी ले ली हूँ. फिर मेरे जो ससुर जी है वो डॉक्टर है, वो मुझे हमेशा बोलते थे बेटा तू सबके लिए अपना टैलेंट देती, वाई डोंट यू स्टार्ट योर ओन स्कूल. तो सोच लिया ऐसा और स्कूल स्टार्ट किया 2014 में. द नेम ऑफ माई स्कूल इज़ ब्लूमिंग बर्ड्स इंटरनेशनल स्कूल. टुडेज बर्ड्स टुमारो ब्लूम. इस हमारा ये सिंबल है स्कूल का और अच्छे से डेवलप की. बहुत सारे लोगों को भी पसंद आया. आज देवरुख में जाके किसी को भी पूछा कौन सी स्कूल अच्छी है
तो लोग लेते, कोई पॉलिटिकल इशू भी बहुत हो गया। रुबीना मैडम ने मुझे बहुत बहुत सपोर्ट किया, शी एनकरेज मी अ लॉट, उन्होंने मुझे बाहर निकाला। शी नीड्स द अपलॉज। आई रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू गिव अ। एंड टुडे, आज मुझे इधर इन लोगों ने इनवाइट किया, मुझे बहुत खुशी हुई। एक्चुअली मैं कहीं बाहर ज़्यादा जाती नहीं हूँ, तो यस्टरडेज फंक्शन आई मिस इट, बट टुडे व्हेन आई केम हियर, जो चीज़ हमें मालूम नहीं थी वो भी हमें पता चली क्या है। और ये सब जानने के बाद में बहुत खुशी हुई। मेरे हस्बैंड तो कभी एक जगह बैठते नहीं, आज वो भी बैठ के मज़े ले रहे थे उधर, तो वो भी बहुत अच्छा लगा। एंड थैंक यू सो मच for calling me here, Ila ma'am, and I have invited ma'am also to come to our Ratnagiri. वहाँ के भी लोगों को ये सब बातें जानना बहुत ज़रूरी है। थैंक यू सो मच। अल्लाह हाफिज़। नौशाद चिखलकर बाई कालपासून आपल्यात सामील आहेत। नौशाद बाई बोलते। विचारमंच आणि बंधुभगिनीनो, फक्त एकच मिनटं घेणार आहे। कालपासून आपली चर्चा चालली स्कॉलरशिपवर, आणि आजच्या चर्चेमध्ये देखील असा विषय निघाला की स्कॉलरशिप मिळते, परंतु स्कॉलरशिप मिळण्यामध्ये आणि ॲडमिशन घेण्यामध्ये काही होतकरू तरुण आणि जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांना पैशाची अडचण येते। तर ह्या ठिकाणी ह्या परिषदेतून एकच सांगू शकतो की प्रत्येक वर्षी असे जर 2-3 मुलं असतील ज्यांना ह्या पुढच्या म्हणजे पहिल्या 6 महिन्यासाठी जी पैशाची गरज लागते, मी एक छोटीशी पतपेढी चालवतो, त्या पतपेढीतर्फे त्या मुलांना कमीत कमी 6 महिन्यासाठी ते पैसे देण्याची व्यवस्था आम्ही करू। परंतु विनंती एकच आहे, याच्या अगोदर आम्ही असे बरेच प्रयत्न केलेत, परंतु ते पैसे आम्हाला परत मिळत नाहीत, तर ते परत मिळावेत, कारण पतपेढी समाजाचा पैसा आहे, तो परत मिळाला पाहिजे। पण अशा लोकांना मदत करायचं काम आम्ही करू, एवढी विनंती करतो। या परिषदेमध्ये जसं 4 विभागीय परिषदांची घोषणा नाही झाली, जबाबदारी घेतली गेली, त्या होणारच आपल्याला खात्री आहे, तसा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी निर्णय काहींनी घेतले आमच्याशी बोलून, की आपण पाहिलं की निकम आणि शोएब काय करतात, फक्त काम नाही करत, ते प्रशिक्षण देतात। स्कॉलरशिपचे फॉर्म भरण्याचं, कसं करायचं, कागदपत्र जमवायचं, नावं करण्याचं, तर त्यासाठी कोण केंद्र चालवणार असं विचारण्या अगोदर झालं की आम्ही करू। तर मी आता एकही नाव घोषित करणार नाही आहे। 6 संस्थांनी आणि 4 कार्यकर्त्यांनी असं 10 ठिकाणी पुण्याच्या बाहेर अशी केंद्र सुरू करायचं मान्य केलेलं आहे, आणि शोएब आणि निकम यांनी तिथं जाऊन प्रशिक्षण द्यायचं त्यांच्या कार्यकर्त्यांना, इथं किंवा हे ठरवलेलं आहे। म्हणजे मोठ्या संख्येने, फक्त मुस्लिम नव्हे, अल्पसंख्य समाजातल्या सगळ्यांसाठी या योजना त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी 10 ठिकाणी केंद्र सुरू होत आहेत, आणि ते दोघं तर करणारच, ऐनूल तर आपल्यासोबतच आहेत। आपल्यापैकी जरी कुणाला वाटलं तरी आपण हा निर्णय करावा। मुख्य म्हणजे त्या 6 संस्थांनी काय सांगितलं की आम्ही 1 महिना तयारी करतो, आमच्या कार्यकर्त्यात बोलतो, विश्वस्त मंडळात निर्णय करतो, त्यानंतर सुरू करतो। हे जे काम आहे बातमीचं काम नाही, अतिशय मूलभूत कामाची मुहूर्तमेढ या परिषदेच्या निमित्ताने रोवली गेली, याबद्दल मी आनंद व्यक्त करतो। विचारपीठावर संयोजन समितीतले सदस्य आहेत शरद जावडेकर, ते समाजवादी अध्यापक शिक्षण सभेचं काम करतातच, पण ते शिक्षण तज्ज्ञ पण आहेत आणि सतत लढाईमध्ये अग्रभागी असतात शासनाच्या किंवा शिक्षणाच्या कुठल्याही निर्णयाविरुद्ध। तर शरद जावडेकर मनोगत व्यक्त करतील। आत्तापर्यंत 2 दिवस जे काही एकंदर मांडणी झाली, त्या मांडणीचे काही एक 4-5 निष्कर्ष आपल्यासमोर मांडावेत असं मला या ठिकाणी वाटतं, की ज्याच्यामुळे आधी सांगितलेलं परत मला काही सांगायचं नाही आहे, पण निष्कर्षाच्या स्वरूपामध्ये आणि काही ठरावाच्या स्वरूपामध्ये आजच्या अधिवेशनामध्ये जर आपण काही ठराव मांडू शकलो आणि ते पारित करू शकलो तर मला असं वाटतं ते जास्त योग्य होईल। 50 वर्षापूर्वी हमीद दलवाईने मुस्लिम शिक्षण परिषद घेतली 1973 मध्ये, 2006 मध्ये सच्चर आयोग आला, आणि आता 50 वर्षानंतर आपण एक नवीन परत एकदा मुस्लिम शिक्षण परिषद घेतोय। या 50 वर्षामध्ये बरंच पाणी पुलाखालनं वाहून गेलं, कारण 95 मध्ये जागतिकीकरण आलं, आणि आत्ताचे जे एकंदर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या संदर्भामध्ये कौतुकं केली जात आहेत, त्याची ते सर्व जागतिकीकरणाच्या धोरणाचं प्रतिबिंब आहे, आणि त्यामुळे
नव्या परिप्रेक्ष्यात मुस्लिम समाजाचा शिक्षणाचं आत्ताच्या कालखंडामध्ये विचार केला तर असं दिसतं की मुस्लिम समाजाच्या शिक्षणाच्या स्वरूपामध्ये संमिश्र अशा स्वरूपाचं चित्र आहे. संमिश्र मी ह्याच्यासाठी म्हणतो की 1973 ते 2023 ह्या कालखंडामध्ये मुस्लिम समाजामध्ये शिक्षणामध्ये 100% प्रगती झालेली आहे. प्रगती झालेली आहे. शिक्षणाच्या आकांक्षा वाढलेल्या आहेत. पालकांना आपल्या मुलांनी आधुनिक शिक्षण घ्यावं असं वाटतं. नॅशनल सॅम्पल सर्वेचा 75चा राऊंडचा जो अहवाल असं सांगतो की घरामध्ये उर्दू बोलणाऱ्या बहुसंख्य पालकांना असं वाटतं की आपली मुलं, म्हणजे ही टक्केवारी जवळ 60 ते 70% जातं, की आपली मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जावीत. हे जे वाटणं आहे, हे वाटणं मला असं वाटतं फार महत्त्वाचं आहे. इंग्रजी ही ह्या व्यापाराची भाषा आहे, जागतिकीकरणातली भाषा आहे आणि त्यामुळे इंग्रजी शिकल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. ह्या ज्या प्रेरणा आहेत, ही जे काही एकंदर नवीन आकलन आहे, ह्या आकलनाचं स्वागतच करायला पाहिजे. ही या गेल्या 50 वर्षातली, म्हणजे हमीद दलवाईंच्या 73 ते 2023 या कालखंडातला हा मोठा प्रगतीचा असा टप्पा आहे असं एक मला वाटतं. दुसरं असं वाटतं की मुस्लिम समाजामध्ये प्रगती झाली, परंतु सच्चरपासून आत्तापर्यंत जर बघितलं आणि जवळजवळ सर्वच वक्त्यांनी हे सांगितलं की इतर समाज घटकांच्या तुलनेत मात्र सच्चरपासून मुस्लिम समाजाची अधोगती झालेली आहे. SC ST पेक्षाही मुस्लिम समाज या घडीला मागे पडलेला आहे. हे ह्या ठिकाणचं वास्तव आहे. आणि ह्या वास्तवातनं बाहेर पडण्यासाठी जी काही एकंदर चर्चा झाली, त्या चर्चेमध्ये पहिला मुद्दा मला असा वाटतो की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे मुस्लिम समाजाला फायदा होईल हे समजणं चुकीचं आहे. हा पहिला मुद्दा आहे. अलीकडे विद्यापीठाच्या कुलगुरूंपासून ते कॉर्पोरेशनच्या शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांवरही जबाबदारी टाकलेली आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं तुम्ही जाल तिथे समर्थन करा. ते लंगडं समर्थन करा, पण समर्थन करा. त्यामुळे कुलगुरू काय बोलतात आणि विद्यापीठातले शिक्षण तज्ज्ञ काय बोलतात याला माझ्या लेखी काहीही किंमत नाही. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही नॅशनल एक्सक्ल्युजन पॉलिसी आहे. ही वगळण्याची प्रक्रिया आहे. ही नो एज्युकेशन पॉलिसी आहे. आणि त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण, तेव्हा ह्या उदारीकरणाच्या प्रक्रियेतून जगामध्ये कुठल्याही समाजामध्ये शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण झालेलं नाही आणि ते होणार नाही. जगाचा इतिहास असं सांगतो की शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करायचं असेल तर सार्वजनिक शिक्षण व्यवस्था बळकट झाली पाहिजे. त्याला पर्याय नाही आहे. गरीब मुस्लिम समाजातल्या मुलांचे प्रश्न आणि हिंदू गरीब मुलांचे प्रश्न शिक्षण म्हणून वेगळे नाहीत, ते एकच आहेत. आणि त्यामुळे हे सर्व समान प्रश्न आहेत. ह्या प्रश्नाची पाळंमुळं चुकीच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आहेत आणि त्या धोरणाला विरोध करणं हे आवश्यक आहे. याच्यातनं कुठल्याही समाजाला न्याय मिळणार नाही. त्याच्यातले 2-4 शब्द काढून, म्हणजे ही फसवेगिरी आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा ओपन अजेंडा आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा छुपा अजेंडा हे 2 वेगवेगळे आहेत. कुठलंही सरकार कधीही असं म्हणत नाही की लोकांना आम्हाला शिकवायचं नाही आहे. त्यांना ते म्हणावंच लागेल लोकांना आम्हाला शिकवायचं आहे. एज्युकेशन फॉर ऑल हा शब्दप्रयोग 500 पानाच्या ड्राफ्टमध्ये 100 वेळा आहे. पण आज महाराष्ट्र सरकार 10,000 शाळा बंद करायला निघालेल्या आहे. त्या बंद केलेल्या शाळांमध्ये मुसलमान मुलं नाही आहेत का?
त्या 10,000 शाळांमध्ये ज्या आहेत एकूण मुलं बाहेर पडणार ती 1,58,000 मुलं बाहेर पडणार आहेत. या 1,58,000 मुलांमध्ये मुसलमान मुलं आहेत, SC आहे, ST आहे, OBC आहे, VJNT आहे, सगळे आहेत. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची चिकित्सा ज्या परखडपणे करण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातनं कोणाचेही प्रश्न सुटणार नाहीत, हा पहिला मुद्दा या ठिकाणी मला स्पष्टपणे मांडावा असं वाटतो. एकच मुद्दा मांडतो. सुरुवातीला चर्चा करत असताना टेक्नॉलॉजीची चर्चा झाली. जरा टेक्नॉलॉजीबद्दल सुद्धा आपण जरा काळजीपूर्वक जरा बघितलं पाहिजे. टेक्नॉलॉजीचं तोंड फाटेपर्यंत कौतुक करण्याचं कारण नाही. टेक्नॉलॉजीचा बुडबुडा 2 वर्षाच्या कोरोनाच्या काळात महाराष्ट्राने बघितला की शिक्षणाचं टेक्नॉलॉजीमुळे काय वाटोळं झालेलं आहे. टेक्नॉलॉजीचं कौतुक करता येईल, पण टेक्नॉलॉजीचं कौतुक करत असताना खालचं वास्तव लक्षात घेतलं पाहिजे. जिथे 24 तास विजेची उपलब्धता नाही आणि रात्री 3 वाजता जर वीज येत असेल तर कुठल्या टेक्नॉलॉजीबद्दल आपण बोलतोय. ज्या ठिकाणी इंटरनेट कनेक्शनच येत नाही त्या ठिकाणी कुठल्या टेक्नॉलॉजीची चर्चा आपण करतोय. ह्या समाजाचं वास्तव काय आहे. मुस्लिम समाजातली जी गळतीची कारणं आहेत, 92% मुलं दारिद्र्यामुळे शाळा सोडतात. आता 92% मुलं जी दारिद्र्यामुळे शाळा सोडतात त्यांना आपण असं सांगायचं की अँड्रॉइडचा फोन असलाच पाहिजे तुझ्याकडे. तुझ्याकडे 500 रुपये दर महिन्याला घालून तो डेटा त्याच्यामध्ये फीड केला पाहिजे. अप टू डेट तुझ्याकडे इंटरनेटचं कनेक्शन असलं पाहिजे. सामाजिक वास्तव काय आहे आणि टेक्नॉलॉजी काय आहे. आणि म्हणून 2023चा युनेस्कोचा अहवाल आहे टेक्नॉलॉजी इन एज्युकेशन. आणि एकच वाक्य त्यांचं हे युनेस्कोनी म्हटलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की जगभर टेक्नॉलॉजीची जी चर्चा होतीये ही टेक्नॉलॉजीची चर्चा मुलांच्या शिक्षणाच्या गरजा मध्यवर्ती घेऊन होत नाही तर कॉर्पोरेट सेक्टरचे हितसंबंध घेऊन चर्चा होतीये. हे युनेस्कोने म्हटलेलं आहे. 2023चा ऑगस्ट 2023चा युनेस्कोचा अहवाल हे सांगतोय. त्यामुळे आपल्याकडे टेक्नॉलॉजीच्या ज्या वारेमाप जी काही कौतुकं चाललेली आहेत ह्याच्याबद्दल जरा आपण जास्त काळजीपूर्वक राहिलं पाहिजे. याच्यामध्ये टेक्नॉलॉजीला विरोध नाही आहे. टेक्नॉलॉजी अर्धवट आली तर ज्याला आपण डिजिटल डिवाईड म्हणतो त्या डिजिटल डिवाईडचे आपण आत्ता बळी पडलेलो आहोत आणि त्यामुळे त्याचाही जरा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. ह्या संपूर्ण चर्चेमध्ये एका बाजूला हे प्रश्नाची चर्चा झाली, दुसऱ्या बाजूला अत्तार मॅडमनी आणि जी काही एकंदर प्रत्यक्ष कार्यक्रमच दिला की जे काही एकंदर शिष्यवृत्त्यांचे जे काही एकंदर स्कीम्स आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवता येतील. समाजामध्ये NGOना आणि इतर संघटनांना समाजामध्ये इंटरव्हेन्शन शिक्षणाच्या संदर्भात करण्याचा एक कलमी कार्यक्रम या ठिकाणी आत्ता आपल्याला या पद्धतीने मिळालेला आहे. आणि ही सुद्धा या संपूर्ण चर्चासत्राची मला असं वाटतं की एक मोठी उपलब्धी आहे की करायचं काय तर एक कलमी कार्यक्रम मॅडमनी दिला आहे. आणि हे वास्तव आहे की सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. त्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या अटी लोकांना लक्षात येत नाहीत आणि मग आयत्या वेळेला कागदपत्र मिळवण्याची धावपळ केली जाते. हा अनुभव सगळ्यांचा आहे. हा एक कलमी कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. हा मिळालेला ही या संपूर्ण 2 दिवसाच्या कार्यक्रमाची उपलब्धी आहे. या संपूर्ण चर्चेमध्ये एक मुद्द्याची चर्चा राहिली आणि त्याचा उल्लेख करून मी फक्त थांबतो. जो महत्त्वाचा होता, आम्ही सुरुवातीला चर्चा केली त्यावेळेला तो मुद्दा होता, पण प्रश्न इतके आहेत की सर्व मुद्दे एकाच वेळेला 1.5 दिवसाच्या 2 दिवसाच्या कार्यक्रमात जवळजवळ अशक्यच आहे. परंतु एक मुद्दा जो राहिला आणि जो सच्चरनी सुद्धा मान्य केलेला होता, त्यांच्या निरीक्षणामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की शाळेतलं वातावरण, अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तकं ही सर्व कॉज ऑफ कन्सर्न आहेत मुस्लिम एज्युकेशनच्या संदर्भामध्ये. आणि आज तेच चित्र आपल्याला दिसतंय.
एकंदर NCERTने सध्या जे काही पाठ्यपुस्तकामध्ये बदल केलेले आहेत हे सर्व बदल अँटी मायनॉरिटीजच्या स्वरूपातले आहेत. आज विद्यापीठाकडनं अधिकृतपणे परिपत्रकं काढली जातात. 21 नोव्हेंबरला UGCने परिपत्रक काढलं आणि त्याच्यामध्ये कोणीतरी दत्ताजी डिडोलकर म्हणून RSSचे कार्यकर्ते आहेत किंवा होते, त्यांची बर्थ सेंटनरी, तर त्यांची बर्थ सेंटनरी सर्व कॉलेजेसनी साजरी करावी म्हणून यांचं याच्यामध्ये योगदान नाही, शिक्षणामध्ये काही योगदान नाही. अभाविपची स्थापना त्यांनी केली. RSSचे कार्यकर्ते आहेत आणि UGC कॉलेजेसनं पत्र पाठवतं दत्ताजी डिडोलकरच्या बर्थ सेंटनरीचे कार्यक्रम तुम्ही करा. हा काय प्रकार आहे? शाळा जर RSSच्या शाखा बनायला लागल्या तर सर्वच मायनॉरिटीजमध्ये शिक्षणामध्ये अडथळा निर्माण होणार आहे. पाठ्यपुस्तकं ही संपूर्णपणे एकंदर द्वेषमूलक पद्धतीने बदलली जात आहेत. हा एक महत्त्वाचा चर्चेचा मुद्दा आहे आणि हा प्रकार इवन UGCच्या रिफ्रेशर कोर्समध्ये सुद्धा होतो. त्याच्यातलं जर सिलॅबी बघितलं तर त्या पद्धतीचं सिलॅबी आपल्याला तसंच दिसतं. त्यामुळे हिंदू राष्ट्राचा अजेंडा NCERT मार्फत पाठ्यपुस्तकांमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला जातो आहे आणि हा सर्व मायनॉरिटीच्या संदर्भामध्ये शिक्षणातला महत्त्वाचा अडथळा ठरणार आहे. तो ह्या ठिकाणी चर्चेला आला नाही. कदाचित आपण पुढची एखादी परिषद केवळ ह्या विषयावरच घेतली पाहिजे की पाठ्यपुस्तकं काय दाखवत आहेत आणि त्यामुळे हा मुद्दा या चर्चेमध्ये राहिला. या ठिकाणी माझं बोलणं थांबवत असताना फक्त मी मौलाना आझादांच्या 2 ओळींची मला आठवण होते. मौलाना आझादांनी असं म्हटलेलं आहे कि आदमी अंधा होने से बात बिगड़ती नहीं, आदमी अंधा होने से बात बिगड़ती नहीं, बात बिगड़ती है जब अंधे आदमी के पास दिल न हो. अशी माणसं आज समाजामध्ये सत्तेवर आहेत आणि त्यामुळे केवळ मुस्लिमांच्या नाही तर म्हणजे मायनॉरिटीच्या आणि मेजॉरिटीच्या सुद्धा शिक्षणाचे प्रश्न प्रचंड गंभीर होत जाणार आहेत. अशा वेळेला धर्मनिरपेक्ष शिक्षणाचा आग्रह आपल्याला सगळ्यांनाच घ्यावा लागणार आहे. तो मायनॉरिटीसाठी फायदेशीर आहे आणि तो मेजॉरिटीसाठी सुद्धा फायदेशीर आहे. एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद जावडेकर सर. आता हमीद दलवाई इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षा इला दलवाई. वेळ खूपच कमी आहे आणि अनवरभाईंनी बोलल्यावर मला आभार मानणं खूपच महत्त्वाचं आहे, त्यामुळे मी त्यांना देते माईक. आता 1-2 मिनटं अनवरभाई बसा. मी 5 मिनटं फाउंडेशनकडनं मागून घेतली आहे ती यासाठी की ही सर्व परिषद कुठलाही गोंधळ नव्हता पार पडली. त्याला आमचे जे व्हॉलेंटियर सहकारी आहे ते एक एक करून इथून जातील. फक्त सत्कार वगैरे नाही आहे, फक्त कोण काम करतं आहे काही आपल्याला दिसले, बहुधा काही दिसले नाही, तर त्यांच्याबद्दल फक्त कृतज्ञता न बोलता व्यक्त करूया. सभा मुजावर वस्तीमधल्या सभा, तिची बहीण, असं इकडनं हां हां इकडनं जा अशी जा हां. आमची सुजाता माळी ही देवरुखवरनं आलेली आणि देशभर प्रशिक्षणाला जाते, गोधड्या शिवायच्या बायकांना शिकवत राहते. सुजय मोरे इथं उभा आहे, NAPMचा धडधडीचा कार्यकर्ता. अराईज विश्व सोसायटी म्हणून एक खूप मोठी महत्त्वाची संस्था आहे, त्याचे संस्थापक अध्यक्ष या त्यांची प्रमुख समन्वयक आहे प्रियंका पाटील. असं पुढून जा दिसेल का. आणि सगळ्यात शेवटी प्रसाद बागवे जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाचे महाराष्ट्राचे समन्वयक आहे, पूर्णवेळ कार्यकर्ते. हा ना आशुतोषचं नाव मला क्षणभर आठवलं नाही, अध्यक्ष आहे तो संस्थेचा. आणि सगळ्यात अगदी जेव्हापासून कल्पना आली तेव्हापासून कागदपत्र करत आमच्या सगळ्यांच्या माझ्या आणि इलाच्या सोबत काम करत राहिलेली लक्ष्मी गायकवाड. ऐक ना, सुजाता आली ना, आणि रुबिना पण आपली रुबिना. आणि या सगळ्यांचं काम या सगळ्यांचं
या सगळ्यांचं नेतृत्व केलं आमच्या मोठ्या भगिनी रुबिना चव्हाण. रुबिना जागेवर उभी राहिली तरी चालेल. आमच्या ट्रस्टी पण आहेत आणि हमीद आणि मेहरुनिसा दलवाईंच्या मोठ्या कन्या, आणि अक्षरशः शेकडो बायकांना हाताला काम दिलेलं आहे, सन्मान मिळवून दिलेला आहे, आणि त्यांच्या बायका देशभर जातात नाबार्डसाठी, कुठे कुठे केरळात पण प्रशिक्षण देऊन आल्या. रुबिना. आणि आता अध्यक्ष समारोप अनवर राजन. मित्रो, व्यासपीठावर बसलेले माझे सगळे सहकारी, गेली 6 महिने आम्ही या परिषदेसाठी प्रयत्न करत होतो आणि गेली 2 दिवस त्याचा जे काही आपल्याला अनुभव आला तो आपण सगळ्यांनी शेअर केलेलाच आहे. माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची झालेली परिषद. याच्यामध्ये काही गोष्टीचा उल्लेख शरदनी केला आणि ते खरं आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याचा एक वेगळ्या पद्धतीने विचार केला पाहिजे. तज्ज्ञ जे बोलले आणि वास्तविक परिस्थिती आहे त्याच्यामध्ये खूप अंतर आहे. तर या सगळ्या परिस्थितीचा विचार करताना 2-3 पद्धतीने याच्याकडे आपण बघावं लागेल की मुस्लिम शिक्षणाचा प्रश्न हा आयसोलेशनमध्ये त्याचा विचार करता येत नाही. तर समग्र ज्याला आपण म्हणूयात की भारतातला तळागाळातला वर्ग आहे त्याचे प्रश्न आणि मुस्लिमांचे प्रश्न एक आहे, हा एक भाग झाला. दुसरा, आयसोलेशनमध्ये त्याचा विचार करता येत नाही तर मुस्लिमांच्या केवळ शिक्षणाचा प्रश्न नाही तर मुस्लिमांचे जगण्याचे जे प्रश्न आहेत, मुस्लिमांच्या सुरक्षिततेचे प्रश्न आहेत, मुस्लिमांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ज्या पद्धतीने निर्माण केलेला आहे त्याच्यातून निर्माण झालेले प्रश्न आहेत. एका अर्थाने ज्याला म्हणूयात की धर्माच्या नावाने ध्रुवीकरण करत असताना त्याच्यातून तिरस्कार आणि हिंसाचाराच्या मार्गाने जे काही राजनीती आज देशामध्ये चाललेली त्याच्यातून निर्माण झालेले प्रश्न त्याचा देखील संबंध मुस्लिम शिक्षणाच्या प्रश्नाशी निगडीत आहे. या सगळ्या प्रश्नाचा विचार करणं आणि म्हणून इथे शिक्षणतज्ज्ञ जसे बोलले त्यांचं जसं महत्त्व आहे, शोएब बोलले, ऐनूल अतार बोलल्या, काही आपल्या जावेद खान आणि आत्ताचं जे सत्र झालं ते बोलले, त्यांचे जितकं महत्त्व तितकंच महत्त्व आपले शमसुल हक आणि शमसुल इस्लाम आणि काल त्या राणू जैन बोलल्यात त्यांच्या म्हणण्यामध्ये काही आत्ताची जी परिस्थिती ते फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या समोर आली. जॉन कुरियन यांनी शिक्षण आणि आत्ताचे प्रश्न याची जी सांगड घातली ती अभूतपूर्व आहे. म्हणजे माझ्या दृष्टीने या 2 दिवसातलं सगळ्यात ज्याला आपण म्हणलो की नोट एड्रेस हे कुठलं असेल तर ते जॉन कुरियनचं आहे. आणि या सगळ्या प्रश्नाचा विचार करताना जे आपल्यासमोर चित्र आलेलं आहे ते चित्र काहीसं चिंताजनक असलं तरी पूर्णपणे निराशाजनक नाही तर एका अर्थाने कार्यक्रम देणार आहे. कार्यक्रमाची चर्चा करताना आता उल्लेख झाला की आपण काय कार्यक्रम द्यायचे, तर ठिकठिकाणी जाऊन आपण आत्ताच्या ज्या स्कॉलरशिपच्या योजना आहेत त्या लोकांच्या समोर मांडणं, ते त्यांचं करून घेणं. तर सरकारच्या योजना असतात त्या लोकांच्यापर्यंत पोहोचवणं एक काम असतं, पण त्या पलीकडे आपला रोल काय, म्हणजे बिंग हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूट किंवा एका अर्थाने आपण इतक्या वर्षामध्ये परिवर्तनाच्या चळवळीमध्ये आहोत तर आपलं काम तिथे थांबत नाही. तर सरकारी धोरण काय असावं त्या बाबतीत आपण काहीतरी सुचवत असतो आणि ते जे आपण राष्ट्रीय शिक्षणाच्या धोरणाच्या संदर्भामध्ये म्हणत असो किंवा आणखीन बरेच प्रश्न, तेव्हा सरकारच्या धोरणातल्या त्रुटी लक्षात आणून देणं हे आमचं काम आहे. सरकारला धोरण बदलायला भाग पाडणं हे आमचं काम आहे. का म्हणून तुम्ही आमची शिष्यवृत्ती बंद केली याचं कारण सांगा आणि पुन्हा सुरू करा. ही सरकारी योजना नसली तर आम्ही ती करा हे सांगणं हे आमचं काम आहे. तर आमचं काम सरकारच्या संदर्भामध्ये की आमच्या समाजाचा आणि भारतातल्या तमाम गरिबांच्यासाठी कुठल्या योजना असायला पाहिजे, कुठल्या योजना ज्या आहेत त्या चालू ठेवायला पाहिजे. तुम्ही जे बदल घडवताय गोड शब्दामध्ये मांडताय पण प्रत्यक्षामध्ये त्याचे परिणाम काय होणार आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल. आज आपल्या देशामध्ये कोण राज्य करतं याचा प्रश्न कधी निर्माण होतो आणि अडाणी राज्य करतायत का काय, म्हणजे कुठला अडाणी काय हे मी काही त्याचं स्पष्टीकरण करत नाही. तेव्हा शिक्षण जर नसेल तर त्यालाही एक आपण अडाणी शब्द वापरतो आणि एक गौतम अडाणी तर आहेच. ते का एका बाजूला भांडवलदार त्यांच्या इंटरेस्टसाठी राबवणारं सरकार आणि दुसऱ्या बाजूला शिक्षणाचं महत्त्व कमी करणं. आज असं सांगितलं जातं की ज्यावेळी आपली पहिली लोकसभा होती आणि त्याच्यामध्ये जे शिकलेले लोक होते त्या संपूर्ण लोकसभेमध्ये
आज त्याचे 25% लोक देखील लोकसभेमध्ये नाही आहे. इतका सगळा दर्जा घसरलेला आहे आणि त्यांच्या हातामध्ये संपूर्ण देशाच्या शिक्षणाची, उद्योगधंद्याची, व्यापाऱ्याची आणि परराष्ट्र धोरणाची सूत्रं दिलेली आहे. तेव्हा ही परिस्थिती खूप भयानक आहे. तेव्हा शिक्षण आपल्या तळागाळातल्या वस्ती पातळीवरती जितकी चिंताजनक परिस्थिती आहे, तेवढीच परिस्थिती चिंताजनक दिल्लीमध्ये संसदेच्या प्रांगणामध्ये देखील आहे. आणि या सगळ्या परिस्थितीवरती देखील आपल्याला काम करावं लागणार आहे. केवळ एक प्रश्न घेऊन आपण काम करू आणि यश मिळेल असं होणार नाही. तेव्हा समग्र दृष्टिकोन, समग्र देशाचे चित्र आपल्यासमोर ठेवून कार्यक्रमाच्या पातळीवरती आपण छोटे कार्यक्रम करू, पण विजन आपलं फार व्यापक असावं लागेल. केवळ भारताचंच नाही तर भारताबाहेर देखील जे काही घडते जगामध्ये, द्वेषावर आधारित राजकारण, युद्ध, हमास, इस्रायल, सगळ्या गोष्टी, किंवा इथे अमेरिका आणि ब्रिटनमध्ये ज्या गोष्टी चाललेल्या आहेत, या सगळ्या गोष्टीचा संबंध आपल्या इथल्या प्रश्नाशी भिडतोय. आणि या सगळ्या प्रश्नाचं आकलन आपल्याला होणं, कार्यक्रमाच्या पातळीवरती आपण छोटे कार्यक्रम करू, स्थानिक पातळीवरचे काम करू, पण विजन मात्र आपलं व्यापक असलं पाहिजे आणि त्या दृष्टीने त्याच्याकडे बघितलं पाहिजे. मला असं वाटतं की शिक्षण परिषद ज्यावेळी आपण घेतो, मुस्लिम शिक्षण परिषद आणि हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूटतर्फे, तेव्हा त्याचा हा कॅनव्हास फार मोठा आहे आणि त्या दृष्टीने जी चर्चा झाली ती मला वाटतं की खूप उपयुक्त झाली. अनेक प्रश्न असे आहेत की जे घ्यायला पाहिजे होते, घेऊ शकलो नाही, पण ते तरी कळलं की आपल्याला हे राहिलं, आपलं हे राहिलं, हे देखील आपल्याला कळलं आणि पुढच्या काही काळामध्ये त्याच्याकडेही आपल्याला बघता येईल. दुसरा जो भाग आहे की अशी परिषदा ठिकठिकाणी व्हाव्यात अशी मागणी अनेकांनी केली, ती खूप चांगली गोष्ट आहे आणि त्या ठिकाणच्या स्थानिक संस्था, संघटना, नेत्यांनी पुढाकार घेतला तर आम्ही इथे पुण्यातून आमच्या इन्स्टिट्यूटतर्फे आणि बाकीचेही आमचे अनेक सहकारी आहे, ते आम्ही पूर्णपणे सहकार्य करू. पण स्थानिक पातळीवरच्या लोकांनी जबाबदारी घेऊन जर केलं तर हा प्रश्न तळागाळापर्यंत, लोकांच्यापर्यंत पोहोचवता येईल. आणि शिक्षणाच्या संदर्भामध्ये जो महत्त्वाचा फरक मला 73च्या आणि आत्ताच्या म्हणजे 50 वर्षामध्ये काय बदल झाला आहे, तर 73 साली पूर्ण सरकारचं धोरण शिक्षणाला उत्तेजन देणार होतं. फार स्वस्त किंवा जवळपास मोफत शिक्षण उपलब्ध होतं. त्या काळामध्ये अनेक संस्थाही निर्माण झाल्या होत्या. हे सगळं होतं, पण समाजामध्ये शिक्षणाच्या संदर्भामध्ये तीव्र इच्छा जी पाहिजे ती नव्हती, मिसिंग होती आणि उदासीनता होती. शिक्षणाच्या संदर्भामध्ये केवळ मुस्लिम नाही, एकूणच समाजामध्ये फार उदासीनता होती आणि सतत लोक शिक्षणाच्या बाबतीत प्रयत्न करत होते. ही त्या काळची परिस्थिती होती. आज परिस्थिती अशी आहे की प्रत्येक माणसाला शिक्षणाची निकड जाणवलेली, म्हणजे आता शिक्षण घ्या असं जागृत करून सांगायची गरज नाही. आज आहे सगळ्यांची इच्छा, पण आज शिक्षण एवढं महागडं झालेलं आहे की आमच्या आवाक्याच्या बाहेर झालं. आणि हे महागडं करण्याचं कटकारस्थान, ज्यांना आपल्या हातामध्ये काही सूत्रे ठेवायची आहे आणि एक मोठा वर्ग गुलामीसारखा इथे असला पाहिजे, जर सगळे शिकले तर इथली मजुरी कोण करणार, इथली रोजची जी गुलामीची कामं आहे तो करणार. हे सगळं जे हुन्नर वगैरेच्या नावाखाली आहे, तर एक हायर एज्युकेशनापासून फार मोठा वर्ग दूर ठेवण्याचा तो कट आहे. तर हा जो बदल आहे की एकेकाळी शिक्षणाच्या संदर्भामध्ये रिसोर्सेस होते, इन्फ्रास्ट्रक्चर होतं आणि सरकारच्या योजना होता, इच्छा नव्हती. आज इच्छा निर्माण झालेली, आकांक्षा निर्माण झालेली आणि सरकार याच्यातून माघार घेते आणि एका अर्थाने ज्याला म्हणतो की सरकारची जबाबदारी, सरकार काही आपल्याला शिक्षणासाठी देतं तर उपकार करत नाही, तो आमचा अधिकार आहे. चांगलं शिक्षण, मोफत शिक्षण मिळणं हे भारतीय नागरिकांचा अधिकार आहे, केवळ मुस्लिमांचा नाही, सर्व गरिबांचा अधिकार आहे. आरोग्य हा आमचा अधिकार आहे. पूर्वी आपण अन्न, वस्त्र, निवारापर्यंत करत होतो, आता ते नाही, त्याला 3 गोष्टी जोडलेल्या आहेत: आरोग्य, शिक्षण आणि पेन्शन. वृद्धात्वाच्या आमची तुम्ही काय व्यवस्था करणार, हे आमचे अधिकाराचे प्रश्न आहेत. हा तुमच्या दयेचा प्रश्न नाही, सरकारने आमच्यावरती दया करावी, आम्हाला भीक मागून द्यावी असं नाही आहे. हा आमचा अधिकार आहे आणि त्या अधिकाराच्या हे संविधानामध्ये दिलेलं आश्वासन आहे. सुदैवाने संविधानाच्या मध्ये जो शिक्षणाचा अधिकार मार्गदर्शक तत्वामध्ये होता, तो मूलभूत अधिकारामध्ये आपण आणलेला आहे, पण सरकारचं धोरण नेमकं त्याच्याशी विपरीत आहे. तर या सगळ्या गोष्टीची सांगड घालत मुस्लिम शिक्षणाच्या प्रश्नाकडे बघावं लागतं. केवळ तुकड्याने बघता येत नाही. तेव्हा या सगळ्या प्रश्नाशी त्याचा असलेला संबंध हे देखील आपल्याला स्पष्ट व्हावं.
हिंदू मुस्लिम प्रश्नाचं राजकारण करून त्याच्यातून जे काही समाजामध्ये एक विषारी वातावरण निर्माण केलेलं आहे त्याच्यावरती देखील आपल्याला काम करावं लागेल. या सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवून आपण ही परिषद आपण संपवत असताना याचं उल्लेख करतो आणि पुढे या विषयावरती काम करणं खालच्या पातळीपर्यंत अगदी जिल्हा तालुका पातळीवरती अनेक जण पुढे आलेले आहेत. तेव्हा या सगळ्या गोष्टीचं भान देखील ठेवणं हे आपल्याला करावं लागेल. तेव्हा शिक्षण म्हणजे केवळ अकॅडमिक शिक्षण नाही तर समाजामध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या प्रश्नाचं भान आणून देणं हा देखील आमच्या दृष्टीने तो शिक्षणाचाच एक भाग आहे. आणि त्या दृष्टीने एक भारतीय नागरिक म्हणून आपण काय करणार आहोत. हे मस्जिदमध्ये आपण धार्मिक शिक्षण देतो हे जितकं महत्त्वाचं आहे तेव्हा धार्मिक शिक्षण देत असताना संविधान आणि आपल्या रोजचे जगण्यातले जे प्रश्न आहे त्याचा देखील तिथे काहीतरी उल्लेख व्हावा आणि आमचे अधिकार काय आहे आणि त्यासाठी आपण कसे करणार आहोत याचा देखील विचार व्हावा. मला असं वाटतं की आज दुसरा जो भाग मला महत्त्वाचा आजच्या जाणवला 2 दिवसामध्ये तर तो समन्वयाचा की एक टोकाची विचार करणारे काही लोक आहे की धर्म अजिबात नकोच इथपासून तर सगळ्या गोष्टी धर्माच्या चौकटीमध्ये बघणारे याचं कुठेतरी मध्य शोधण्याचा प्रयत्न झाला. आपले शोएबनी जो सांगितलं तो फार 0 to 100 असे 2 टोक असतात तर मध्ये बरेच आकडे आहेत की जिथे आपल्याला वाव आहे. आणि मला असं वाटतं की त्या दृष्टीने जर आपण प्रयत्न केले आणि त्यांनी जी सूचना मांडली ती मला महत्त्वाची वाटते की मदरसा आहे मस्जिद आहे हे सगळं एका अर्थाने खूप चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि तिथे जे लोक आहेत त्यांचं समाजामध्ये जाणं येणं त्यांच्याशी कम्युनिकेशन आहे त्यांच्यामार्फत आपण शिक्षणाच्या संदर्भामध्ये असलेल्या अडचणी त्याच्यावरती कसा मार्ग काढता येईल हे पोचवायचा प्रयत्न केला तर ते अधिक प्रभावीपणे आपल्याला करता येईल. प्रश्न अनेक आहेत खूप आपल्याला करता येईल पण निदान कुठेतरी आपण सुरुवात केलेली आहे आणि मला कृतीपर्यंत आपण जाऊ शकलो या 2 दिवसाच्या चर्चासत्रामध्ये हे माझ्या दृष्टीने एक फार मोठी उपलब्धी आहे. तेव्हा वेळ कमी असल्यामुळे खूप गोष्टी काही सांगण्यासारख्या जरी असल्या तरी आत्ता मी सांगत नाही. महत्त्वाच्या ज्या गोष्टी होत्या त्याला मी स्पर्श केला. या 2 दिवसाच्या परिषदेसाठी गेली 6 महिने प्रामुख्याने शरद जावडेकर, ऐनुल अतार आणि इला हे शिक्षण तज्ज्ञ आहेत. त्यांनी या संपूर्ण याला डिझाईन करायला खूप मदत केली. राजू भाळकर हा कार्यकर्ता आहे लोकांना संपर्क करण्यापासून इथली सगळी व्यवस्था करणं या सगळ्या गोष्टी केल्या आणि एक चांगल्या अर्थाचं टीमवर्क झालं आणि याच्यामध्ये अनेक संस्थांनी खूप चांगल्या पद्धतीने मदत केली. कुरियनपासून आबेदा इनामदार या सगळ्यांशी आम्ही तयारीसाठी चर्चा केली त्या सगळ्याचा खूप उपयोग झाला. तेव्हा एका अर्थाने या सगळ्या सामुदायिक प्रयत्नाचा एक भाग आहे आणि इतकं असून देखील याच्यामध्ये खूप त्रुटी राहिल्यात. म्हणजे जी तक्रार अनेकांनी केली ती मला मान्य आहे की खूप लोकांना संपर्क झाला नाही किंवा खूप लोकांना अधुरा संपर्क झाला. आम्हाला वाटलं की आम्ही व्हॉट्सअपवर पाठवले म्हणजे झालं आले ते त्यांचं होकार आला तर तसं होत नाही. अधिक प्रयत्न करायला पाहिजे होते आणि काही लोकांना तर पोचलेलाच नाही मेसेज. तेव्हा या त्रुटी देखील राहिल्या. या त्रुटी राहू नये म्हणून पुढच्या परिषदेमध्ये तयारीसाठी तुम्ही सगळे आमच्याबरोबर या तर ती जी काही त्रुटी आहे ती देखील भरून निघायच्या दृष्टीने आपल्याला काही करता येईल. पुन्हा एकदा आपण सगळे इथे आलात प्रतिसाद दिला. कदाचित संख्या किंचित कमी असली तरी मला वाटतं की या 2 दिवसाच्या पूर्ण चर्चेची जी गुणवत्ता होती ती उत्तम होती. आमच्या अपेक्षेपेक्षा देखील खूप चांगली झाली. तेव्हा त्या दृष्टीने सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. शेवटचे 3 मिनिट इला दलवाई आभार मानतील. तत्पूर्वी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या परिषदेचे मार्गदर्शक म्हणता येईल अनवर राजन यांचा आभार मी भेटवस्तू देऊन करत आहे. दोन गोष्टी सांगणार आहे आभारापूर्वी. ज्यांना या ठिकाणी इच्छा झालेली आहे परिषद घेण्याची त्यांचे मी म्हणजे त्यांनी ती प्रेरणा घेतली आहे हे मला आवडलं आहे. पण तिला सुरुवात समजा. तुम्हाला पुढे शिक्षणात काम करायचं आहे आणि ते काय काम करावं लागणार आहे हे नक्की माहीत करून घ्या आणि मगच परिषद घ्या. हे मी तुम्हाला मुद्दाम सांगेन. मी डिस्करेज अजिबात नाही करणार. आपण सगळ्यांनी परिषद घेऊया पण आपल्याला त्यातून पुढे शिक्षणासाठी काम करायचं आहे आणि फक्त शिष्यवृत्त्यांपुरतं हे काम मर्यादित नाही हे नीट समजून घेऊया. एक. दुसरं इथे आपण जे म्हणालो ना की या ठिकाणी कमी आहेत माणसं
तुमच्या ठिकाणी परिषद घेताना त्यातले स्टेक होल्डर्स तिथे येतील असं बघा, कारण ते फार महत्त्वाचं आहे. ते जर तिथे असतील, जसे या ठिकाणी कालपासून आलेल्यांमध्ये खूप आहेत जे सतत बोलत आहेत आपल्याशी, माझ्याशी बोलत आहेत, तुमच्याशीही बोलत आहेत, कारण त्यांची इच्छा आहे पुढे काहीतरी करण्याची. तर ते तिथे आले पाहिजेत, तरुण आले पाहिजेत आणि पालक आले पाहिजेत, हे जरूर बघा. या सूचना आहेत फक्त, आणि नंतर सविस्तर आपण त्याविषयी बोलत राहूया, ते महत्त्वाचं आहे. मी आत्ता इथे 4 ज्या आपल्या मागण्या आहेत त्याही तुम्हाला फक्त एकेका वाक्यात सांगते की आत्ता आपण काय मागतोय. निवडणुकीची तयारी म्हणून आपण काय असलं पाहिजे, काय मागण्या मांडल्या पाहिजेत याबद्दलच्याही चर्चा आपण गेल्या काही महिन्यांमध्ये जर करतोय, तर त्यामध्ये 1ली ते 12वी शिक्षण मोफत आणि समान आणि गुणवत्तापूर्ण मिळालं पाहिजे, ही आपली मागणी पाहिजे निवडणुकीत खरं पाहायला गेलं तर ही एक मागणी इथे मांडतोय. सार्वजनिक शिक्षण व्यवस्था बळकट करा, ही दुसरी मागणी मांडतोय. शिक्षणावर 8% इतका खर्च करा, लोकसंख्येच्या प्रमाणात बजेट असायला हवं. या 4 मागण्या आपण आत्ता या ठिकाणी करतो आहोत. आभाराबद्दल तुम्हाला मंजूर आहेत या मागण्या, या कराव्यात. KG to PG, येस, हो. ते मागे राष्ट्रीय शिक्षण धोरण, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मागे घ्यावं अशी ही मागणी करा असं म्हणतायत. बदल शिक्षणामध्ये व्हायला पाहिजे, त्याचा क्रिटिसाइज करून आपण त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करू शकतो. बदल व्हावा याचा अर्थ त्याची फ्रेम आपण मान्य करतो असा त्याचा अर्थ होतो. त्याची फ्रेमच ही सामान्य माणसाला शिक्षणातून बाहेर करणारी आहे. ती सुधरून किती करणार हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की मुळातच राज्य सरकारचे अधिकार संपुष्टात आणलेले आहेत आणि राज्यघटनेप्रमाणे शिक्षण हा केंद्रवर्ती सूचीमध्ये आहे. त्यामुळे किमान राज्य सरकारला आपण असं म्हणू शकतो की तुम्ही स्वतंत्र धोरण तयार करा, राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करू नका. हो, हे म्हणू शकतो आपण, बरोबर. राज्य सरकारने स्वतंत्र शिक्षण धोरण तयार करावे, ही मागणी आपण करू शकतो. निधी कमी केला आहे, मावळा अवकाला माझा त्याचं पण ठराव पाहिजे. जो शासनाने निधी कमी केलेला आहे. 2 शिष्यवृत्त्या रद्द केले. प्री मॅट्रिक 1ली ते 8वी पर्यंतची, आणि ती आपलीच फक्त नाही आहे, SC ST आणि आपली रद्द केलेली आहे. आणि मौलाना आझाद फेलोशिप की जी MPhil PhDसाठी आहे. परंतु महाराष्ट्र शासनानं गेल्याच महिन्यात GR काढला. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती त्यांनी लॉन्च केली SC ST आणि SBCच्यासाठी, पण त्याच्यामध्ये मुस्लिमांचा समावेश केला नाही. तर आपण मागणी केली पाहिजे की 5वी ते 8वीच्या मुलींच्यासाठी ती शिष्यवृत्ती 5वी ते 10वीच्या चालू केली, प्री मॅट्रिकसारखीच. तर SC STसाठी झाली, पण आपल्यासाठी का नको? तर ती मागणी केली पाहिजे की सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीमध्ये मुस्लिम मुलींचा समावेश करण्यात यावा. ती फक्त मुलींच्यासाठी आहे. ओके ओके. या ठिकाणी आपल्याला गेले 4-6 महिने आपण जे काही करतो आहोत त्यात सर्वप्रथम मला असं वाटतं की ही जी समिती या ठिकाणी स्थापन झाली, आणि मला वाटतं माझ्या सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये असं म्हटलं होतं की अनवरभाईंनी 50 वर्षांपूर्वीच्या त्या परिषदेबद्दल सांगितलं, पण मुळात शिक्षणाबद्दल आपल्याला काम करावं असं वाटत असल्यामुळे सुद्धा आपण ती जी कल्पना होती ती उचलून धरली, आणि त्याप्रमाणे गेले 6 महिने ही सगळी समिती खूप काम करते. त्यामुळे मी या समितीची एक सदस्य म्हणून सुद्धा सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानते की त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे ती यशस्वी होण्यासाठी. त्याचबरोबर काही अशा व्यक्तींनी या परिषदेसाठी जो खर्च होणार होता
तो खर्च उचलण्यासाठीची सुद्धा मदत फार मोठ्या प्रमाणात केलेली आहे. म्हणजे आता हुसेन दलवाईंनी आम्हाला पैसे दिले, आम्ही नीलम गोरेंकडे गेलो आणि त्यांनाही म्हटलं आम्ही की अशी अशी परिषद आम्ही घेतो आहे. त्यांनी सगळी माहिती विचारली, त्यांना जी मदत करता येईल तीही त्यांनी केली. इतकंच नव्हे तर या ठिकाणी एवढ्या सहभागी संस्था आहेत, त्या प्रत्येक सहभागी संस्थेने आणि तुमच्यापैकी आलेल्या प्रत्येकाने आम्ही जे म्हटलं की आम्हाला इतके पैसे तुम्ही भरा आणि यामध्ये या, ते सगळं मान्य केलं. हे याच्यापेक्षा आनंदाची आणि खरंच म्हणजे चांगली गोष्ट दुसरी कोणती नाही की एक चांगली गोष्ट समाजामध्ये जर व्हायला हवी असेल तर त्याचा इतकासा भाग का होईना आपण प्रत्येकाने उचलावा. तर कालपासून आलेले सगळे जे आहेत त्यांचं मनःपूर्वक आभार की त्यांनी आपल्या परीने यामध्ये आर्थिक मदत आणि स्वतःचा सहभाग या दोन्ही गोष्टी या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी आलेले सगळे रिसोर्स पर्सन्स, यामध्ये म्हणजे प्रत्येकच स्लॉटमध्ये जे लोक आले त्यांनी फार चांगल्या पद्धतीनं अभ्यासपूर्ण आपल्याला या ठिकाणी त्यांचं योगदान दिलेलं आहे. आणि म्हणजे उजवं डावं तर करताच येणार नाही, पण मुळात परिषद पुढे नेण्यासाठी किंवा त्याहीपेक्षा म्हणजे संस्थेने या विषयामध्ये काय काम करावं यासाठीचं इनपुट जे हवं होतं ते इनपुट काही जणांनी फार चांगलं दिलेलं आहे, ज्यामुळे आपल्याला पुढे काम करण्याची दिशा ही मिळायला हवी होती तर ती मिळाली. आणि त्यासाठी सर्व रिसोर्स पर्सन्सचे मी मनापासून आभारी आहे. अनेकांनी त्याच्यामध्ये मानधन घेतलं नाही, मला 10 वेळा विचारलं की खरंच तुम्ही देऊ शकता का. त्यामुळे इतकं समजून घेणारे लोक आपल्या भोवती आहेत हे दिसलं आहे आणि त्याचं मला फार समाधान वाटलेलं आहे. सहभागी संस्थांची सुद्धा म्हणूनच मी आभारी आहे आणि समाजवादी अध्यापक सभेची सुद्धा आहे. म्हणजे मी जावडेकर सरांचे जितके आभार मानते तितके त्या संस्थेचे सुद्धा विशेष मानते. याचं कारण सगळ्यांनी मिळून त्यांच्या टीमने सुद्धा या ठिकाणी खूप मदत केली आहे. खूप गोष्टी पडद्याआड आपण म्हणतो तशासुद्धा केलेल्या आहेत. केटरर या ठिकाणी ज्या 2 दिवसांसाठी मिळाल्या त्या हॉलची मॅनेजमेंट मगाशी म्हणूनच राजूने आपल्या परीने त्यांना ही कल्पना दिली, पण आम्ही 2-3 महिने आधीपासून त्यांना म्हणत होतो एक हॉल दुसरा हॉल असं करत होतो, पण त्या सगळ्याला त्यांनी शांतपणे आम्हाला रिस्पॉन्स दिला आणि आम्हाला म्हटलं एका पॉईंटला की नाही तुम्हाला जे हवे ते आम्ही देणार, आम्ही इतरांसाठी ते अवेलेबल करणार नाही. तर ते त्यांनी केलं. प्रिंटरने सुद्धा खूपच काम केलं आमच्या, रात्रंदिवस जागून त्याने काम केलेलं आहे गेले 20 दिवस. विशेषतः जाधव या ठिकाणी नाही आहेत पण आम्ही त्यांचे फार आभारी आहोत. इथे जे स्टॉल्स लागले त्या सर्व स्टॉल्ससाठी ज्यांनी ते स्टॉल लावले आम्ही त्यांचे आभारी आहोत. कारण म्हणजे मला अपेक्षित नव्हतं की इतकं सगळे जाऊन तिथे पाहतील, तिथली खरेदी करतील, ते जाणून घेतील. क्वेस्टची मी विशेष आभारी आहे. फार म्हणजे ॲक्सिडेंटली आम्ही मी क्वेस्टमध्ये 3 वर्ष होते कारण, आणि क्वेस्टने फोन केल्यावर मला असं वाटलं की अरे आपण काहीतरी केलं पाहिजे इथे, असं कसं. आणि त्यांना छान झालं की ते इथे आले. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल होते आणि ती कल्पना फार चांगली झाली. सरांनी शमसुल सरांनी इथे त्यांच्या पुस्तकांचं हे लावणं हे तर फारच छान होतं. ट्रान्सलेशनचं काम या ठिकाणी गेले 2 दिवससुद्धा काही जणांनी, त्याच्या आधीसुद्धा हिरा जनार्दन यांनी आम्हाला फार मदत केली आहे ट्रान्सलेशनसाठी. आम्ही काय काय आम्हाला जे वाटत होतं तुमच्यापर्यंत पोचावं त्यातल्या अनेक गोष्टी ट्रान्सलेट करून घेतल्या आणि त्या आम्हाला म्हणजे हिरा जनार्दन मॅडमचे डोळ्यांना त्रास असतानासुद्धा त्या बसून दिवसरात्र आमच्यासाठी काम करत होत्या. त्या आणि आत्ता 2 दिवस या ठिकाणी या सगळ्या कामाचा रिपोर्ट लिहायला म्हणून ज्या 2 मुली आल्या होत्या त्यांचेसुद्धा मी आभार मानते. प्रोजेक्टरची व्यवस्था या ठिकाणी केली म्हणून तुझे मी विशेष आभार मानते. सगळे व्हॉलेंटियर्स इथून पास होऊन गेले. सगळे वयाने लहान सगळे असं नाही आहे, म्हणजे माझ्यासाठी ते सगळे लहान आहेत पण खूप खूप वर्ष कार्यकर्ता म्हणून काम करणारे असे ते सगळे आहेत. ज्या मॅच्युरिटीने त्यांनी केलं आहे NAPMची मी विशेष आभारी आहे. आणि आशुतोष मी खरंच खूप आभारी आहे की तुम्ही आम्हाला ज्या पद्धतीने इथे सगळं मदत करता आहात. नथिंग लाईक इट. थँक्स टू राजू, आय मस्ट से. मी राजूची विशेष आभार मानते. हां तुम्हाला म्हणजे खरंच नाही केलेच पाहिजेत. तुम्ही टाळ्या वाजवा, म्हणजे मला शब्द नाही आहेत. आय हॅव नो वर्ड्स रिअली. थँक्स अ लॉट. मी सगळ्यांचे मनःपूर्वक आभारी आहे. पुढे काम करूया. Yes, why not? Very good. सभी लोगों से अनुरोध है कि राष्ट्रगान होगा और उसके बाद ये सभा खत्म होगी. राष्ट्रगान के बाद यहाँ फोटो होगा सबका, आ जाएगा जैसा भी आएगा आ जाएंगे. फिर
जाएंगे, पहले राष्ट्रगान। ठीक है, साथ खड़े होंगे, खड़े अप, जल्दी से, साथ सावधान, समूह राष्ट्रगीत शुरू कर। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे जय।